स्तुती करू, देवाला सन्मान देऊ. देव महान अद्भुत आहे, पराक्रमी आहे, तो राजा आहे, तो युगानुयुग असणारा असा परमेश्वर. आपण आपले डोळे बंद करू. आपण प्रत्येक जण आपलं मन, आपलं लक्ष त्या देवाकडे लावायचं. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. पुन्हा देव बापाने आठवडाभर आम्हाला सांभाळलं. सर्व जाणं येणं, रात्री दिवसा प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने आम्हाला सांभाळलं, आमचं संरक्षण केलं. आपण त्याला धन्यवाद देऊ. देव बापा, पुन्हा आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही धन्यवाद देतो, आम्ही स्तुती करतो देव बाप्पा. पुन्हा देव बाप्पा, तुझ्या उपस्थितीमध्ये येण्याच्या अगोदर देव बाप्पा आम्हाला तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध कर, पवित्र कर. आमच्या पापा अपराधांची देव बाप्पा आम्हाला क्षमा कर प्रभू. कळत न कळत प्रभू आमच्याकडून काही पाप अपराध झाले असतील देव बाप्पा, तर देव बाप्पा आम्ही तुला क्षमा मागतो. आम्ही पश्चाताप अंतःकरणाने तुझ्या चरणाजवळ येतो. कारण प्रभू येशू, तुझं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं. आज तुझ्या रक्ताने आम्हाला धुवून शुद्ध पवित्र कर. आणि देव बाप्पा, तुझ्या नवीन अभिषेकाने तू आम्हाला भर प्रभू. पुन्हा देव बाप्पा, आम्ही येशूच्या नावाने आमच्या जीवनावर, आमच्या जीवनावर या समयाला देव बाप्पा तुझा अभिषेक येशूच्या नावाने स्वीकारतो देव बाप्पा. सर्व वाद्य, इन्स्ट्रुमेंट, माइक सिस्टीम, साऊंड सिस्टीम, कीबोर्ड, मिक्सर आणि प्रत्येक माध्यमावर आम्ही येशूच्या नावाने तुझा अभिषेक स्वीकारतो देव बाप्पा. सर्व मंडळीवर देव बाप्पा होणारी आराधना आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो देव बाप्पा. जे लोक येत आहेत त्यांचं येणं तू आशीर्वादित कर. त्यांच्या येण्यामधले अडखळणं, बंधनं आम्ही येशूच्या नावाने तोडतो प्रभू. आणि प्रत्येकाचे मार्ग देव बाप्पा आम्ही तुझ्या मंदिरासाठी, आराधनेसाठी ख्रिस्त येशूच्या नावाने मोकळे करतो प्रभू. होणारी आराधना, होणाऱ्या साक्ष, होणारं वचन, शेवटची प्रार्थना, अर्पण आणि जे काही होईल देव बाप्पा याद्वारे देव बाप्पा तुझं गौरव तू करून घे प्रभू. आणि सर्व गोष्टी तू तुझ्या नावाने आशीर्वादित करते बाप्पा. सर्व अशुद्ध शक्ती, दुरात्म्यांचा प्रभाव प्रभू, सर्व प्रभू अडखळणं, बंधनं देव बाप्पा, सैतानी प्लॅन, योजना, दुरात्म्यांचा प्रभाव येशूच्या नावाने आम्ही या जागेतून धमकावतो, बांधतो देव बाप्पा. देवाच्या प्रिय पवित्र आत्म्या, या जागेमध्ये आम्ही तुझं स्वागत करतो. देवाच्या स्वर्गदूतांना आम्ही तुझं स्वागत करतो प्रभू. ही जागा पूर्ण देव बाप्पा तुझ्या गौरवाने, तुझ्या महिमेने, तुझ्या समक्षतेने, उपस्थितीने, अभिषेकाने, सामर्थ्याने भर दे बाप्पा. आम्ही पुन्हा जसे आहोत तसे तुझ्या हातात समर्पित करतो. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू. आम्ही जसे आहोत तसे तुझ्या हातामध्ये देतो. आणि आम्ही म्हणतो, तेरे पास आता हो, तेरे पास आता हो यीशु, तेरे पास, तेरे पास आता हो यीशु, तेरे पास. प्रभू, आम्ही जसे आहोत तसे तुझ्याकडे धन्यवाद.
पास आता हूँ यीशु, तेरे पास प्रत्येक तेरे पास आता हूँ यीशु, तेरे पास हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे। हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे। हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे। मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे। यीशुआ 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 हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे। हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे। हर पल हर मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे।
बदलून येत नाही तर बदलण्यासाठी प्रभू पुन्हा तुझ्याकडे येतो प्रभू. सर्व म्हणून आपण तेरे पास आता हो ये तेरे पास पुन्हा तेरे पास आता हो यीशु तेरे पास यीशु तेरे पास. थँक यू जीसस. आम्ही धन्यवाद, आम्ही गौरव देतो प्रभू. तू आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. आम्ही तुझं स्वागत करतो. या आपण सर्वजण टाळी वाजून देवाचं स्वागत करू. देवाला धन्यवाद देऊ, देवाचे आभार मानू, देवाची स्तुती, देवाची आराधना, देवाला सन्मान देऊया. हालेलुया 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 हालेलुया. या टाळी वाजू देवासाठी, प्रभूसाठी आलेला आहे देव आमच्यामध्ये. देवाची उपस्थिती आलेली आहे आमच्यामध्ये. का नाही आपण त्याच्या उपस्थितीमध्ये त्याचं गौरव, त्याची महिमा, त्याचा सन्मान आपण करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वेळेला गीत गाऊया. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. हालेलुया. सर्व मिळून गाऊ आणि देवाला गौरव सन्मान आपण देऊ. जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. सर्व गावे. यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरा उठना बैठना और मेरा उठना बैठना चलना तुझे भाता रहे. बोला. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. टाळी वाजवा आपण सर्वजण. हालेलुया. जिंदगी भर तेरे गीत गाता रहो. जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं. हो जिंदगी भर तेरे गीत गाता रहो. जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं. तू सुनता रहे मैं सुनाता रहूं. सुनता रहे मैं सुनाता रहूं. तू सुनता रहे मैं सुनाता रहूं. सुनता रहे मैं सुनाता रहूं. जब गीत तेरे गाओ तेरा रो मुझ में गाता रहे. जब गीत तेरे
तुझे पाता रहे। बोला जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं। तू कामिल है, मैं भी कमाल बनूं। हालेलुया। बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं। मिसाल है तू, मैं मिसाल बनूं। तू काबिल है, मैं भी कमाल बनूं। काबिल है, मैं भी कमाल बनूं। ओ बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं। मिसाल है तू, मैं मिसाल बनूं। तू काबिल है, मैं भी कमाल बनूं। काबिल है, मैं भी कमाल बनूं। दुनिया का नूर है यीशु, मेरी राहें सजाता रहे। दुनिया का नूर है यीशु, मेरी राहें सजाता रहे। मेरा उठना बैठना और मेरा उठना बैठना चलना तुझे पाता रहे। बोला मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। हालेलुया। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। ताड़ी बाजू देवाला धन्यवाद सम्मान दो। मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवाल, मेरे सारे जवाबों में तू। हालेलुया। मेरी सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरी सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू। मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरी सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरी सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू। मेरे सारे सवालों जवाबों में तू। जब भी तुझे पुकारो, तेरा रो मुझ में आता रहे। जब भी तुझे पुकारो, तेरा रो मुझ में आता रहे। मेरा उठना बैठना और मेरा उठना बैठना चलना तुझे पाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। 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 मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे।
बोला मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे, जलाल पाता रहे, जलाल पाता रहे। हालेलुया, हालेलुया। खरोखर आपण गीत काय गायचं, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे, म्हणजे देवा माझ्या जीवनामध्ये तुझं गौरव सदैव असू दे, माझ्या उठण्यामध्ये, माझ्या बसण्यामध्ये, माझ्या कामामध्ये, जाण्यामध्ये, येण्यामध्ये। हालेलुया। कोण दिसावं? प्रभू तू। हालेलुया, हालेलुया। आणखी गीत गावे आपण सर्वजण। देवाचं वचन सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा। हालेलुया। आपण सर्वांनी घेतलेला आहे ना, घेतला आहे म्हणून आपण इथं आहोत। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून आपण सर्व मिळून आणखी गीत गाऊया, मेरा यीशु सबसे प्यारा, सारे जग में वो सबसे न्यारा। हे गीत गाऊन देवाला आणखी गौरव देऊ, सन्मान देऊ आणि देवाची आराधना आणि आपण गौरव करू। टाळी वाजवा आपण आणि आपण सर्व मिळून गात आहोत। हालेलुया। सबसे प्यारा, सारे जग में वो सबसे न्यारा। हो मेरा यीशु सबसे प्यारा, सारे जग में वो सबसे न्यारा। हे 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 ओ आजा उसे तू चख ले, चख के देख ले। ओ आजा उसे तू चख ले, हो आजा उसे तू चख ले, चख ले, चख के देख ले। हो आजा उसे तू चख ले, चख के देख ले। ये सूरज, ये चांद, आसमां के ये तारे, ये धरती, ये अंबर, सागर सब गहरे। बोला ये सूरज, ये चांद, आसमां के तारे, ये धरती, ये अंबर, सागर सब गहरे, सब उसने ही है बनाए। आओ मिलके महिमा गाए, सब उसने ही है बनाए। आओ मिलके महिमा गाए। हे 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 ओ आजा उसे तू चख के देख ले। हालेलुया। ओ आजा उसे तू चख ले, चख के देख ले। बोला ओ आजा उसे तू चख ले, चख ले। प्रेज द लॉर्ड। ओ आजा उसे तू चख ले, चख के देख ले। ना डरते ना घबराते कभी किसी से हम, हर पल हम मुस्काते चाहे जितने भी हो गम। हालेलुया। ना डरते घबराते कभी किसी से हम, हर पल हम मुस्काते चाहे जितने भी हो गम। ना डरते घबराते कभी किसी से हम, हर पल हम मुस्काते चाहे जितने भी हो गम। हम सबका वो रखवाला, सिर्फ एक यीशु हमारा। हम सबका वो रखवाला, हर पे एक यीशु हमारा। हे 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 ओ आजा उसे हो आजा उसे चख के देख ले। ओ आजा
उसे तू चख ले चख ले। हालेलुया। ओ आजा चख के देख ले। मेरा यीशु सबसे प्यारा, सारे जग में वो सबसे न्यारा। सबसे प्यारा, और जग में सबसे प्यारा। हे 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 हे। ओ आजा उसे तू चख ले चख के देख ले। ओ आजा उसे तू चख ले चख ले चख के देख ले। हो आजा उसे तू चख ले चख के देख ले। ओ आजा उसे तू चख ले चख ले चख के देख ले। हालेलुया हालेलुया। प्रेज द लॉर्ड। घेतला ना? आजा उसे तू चख ले चख कर देख ले। हालेलुया। आम्ही अनुभव घेतलेला आहे प्रभूचा। प्रेज द लॉर्ड। पायावर उठून उभा राहू, आणखी आनंदाने प्रभूचा गौरव करू, देवाला सन्मान देऊ, देवाची आराधना करू। गीतकर्ता म्हणतो की तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे शाप मेरे चलते बन गए। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। दोन्ही हात उचलून आनंदाने आनंदाने आम्ही देवाचं स्तवन करत आहोत। प्रेज द लॉर्ड। बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे शाप मेरे चलते बन गए। बोला तुम दिल में जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, शाप मेरे चलते बन गए। दिल में जामे होठों पे आंखों में तू है। बोला दिल में जामे होठों पे आंखों में तू है। दिल में जामे होठों पे आंखों में तू है। दिल में जामे होठों पे आंखों में तू है। डर डर के मैं जो जी रहा था, डर से मुझको यीशु ने खींच निकाला। जंजीरों में जो जकड़ा हुआ था, तोड़कर उनको आजाद है किया। डर डर के मैं जो जी रहा था, बोलो यीशु ने खींच निकाला। जंजीरों में जो जकड़ा हुआ था, तोड़कर उनको आजाद है किया। तुम दिल में ऐसे बस गए, जीवन के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, शाप मेरे चलते बन गए। दिल में जामे होठों पे आंखों में तू है। दिल में जामे होठों पे आंखों में तू है। दिल में जामे होठों पे आंखों में तू है। दिल में जामे होठों पे आंखों में तू है। हालेलुया। आता माझ्या मागे बोलायचं बरं का तुम्ही सर्वजण। हालेलुया। तू ही है, तू ही है, तू ही है यीशु, तू ही है। प्रत्येक जण
आवाज उंच करूया आपण. तू ही है यीशु, तू ही है. तू ही है, तू ही है प्रभु, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है प्रभु, तू ही है. दिल में जा में, होठों पे आंखों में तू है. दिल में जा में, होठों पे आंखों में तू है. बोला दिल में जा में, होठों पे आंखों में तू है. दिल में जा में, होठों पे आंखों में तू है. होठों पे आंखों में तू है, होठों पे आंखों में तू है. बोला ख्रिस्त महाराज की, राजाओं के राजा की, प्रभुओं के प्रभू की. हालेलुया. आपण नेत्र बंद करू, आपण देवाची आराधना करू, देवाला गौरव, देवाला सन्मान देऊ. प्रत्येक जण कुणी कुणाकडे पाहणार नाही. आमचं मन, आमचं लक्ष आज देवाकडे आम्हाला लावायचं आहे. आपण त्या देवाला आराधना देत आहोत. त्याच्या उपस्थितीमध्ये आपण त्याला आराधना देऊया, कारण खरोखर तो आराधनेच्या योग्य परमेश्वर आहे. आराधना त्याची आहे आणि तो आराधनेचा आहे. गौरवाच्या सिंहासनावर फक्त तो विराजमान आहे. या का नाही आपण त्या देवाला आराधना देऊ, त्या देवाला धन्यवाद देऊ, कारण की आमच्या सुखात दुःखात आम्हाला सर्व सोडून जातात, पण आमचा देव आम्हाला कधी सोडत नाही. तो नेहमी आमचा हात धरून म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझ्या बरोबर आहे, भेऊ नको. किती महान तो देव आहे की आईपेक्षा जास्त प्रेम त्याने आमच्यावर केलेलं आहे. आपण मुख उघडून त्या देवाला म्हणू, देवा धन्यवाद तुझ्या प्रेमाबद्दल. सुखामध्ये तर सर्व सोबत असतात प्रभू, पण तू दुःखामध्ये माझ्या सोबत राहिला. का नाही आपण प्रत्येक जण त्या देवाला धन्यवाद देऊया, धन्यवाद देऊया, धन्यवाद देऊया. आज आम्हाला त्यांनी जिवंत ठेवलं, आज आम्हाला आमच्यावर त्यांनी कृपा करुणा दया केली. आपण प्रत्येक जण त्याला धन्यवाद, धन्यवाद देऊ, धन्यवाद देऊ, धन्यवाद देऊ, धन्यवाद देऊ. देवाला म्हणून जसं तो आतापर्यंत माझ्या बरोबर राहिला, तसा इथून पुढे गेला. मेरे साथ रहना हो यीशुए, मैं तेरे बिना जी ना पाऊंगा. मेरे साथ प्रत्येक जण हो यीशुए, मैं तेरे बिना जी ना पाऊंगा. हाथ को उठाकर हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद. थँक यू. मेरे साथ रहना हो यीशुए, मैं तेरे बिना जीना पाऊंगा. हर कोई मेरे साथ रहना
मेरे पिता तुम बनो, आंसुओं के समय मेरी माँ बनो, दुखों के समय मेरे पिता तुम बनो, मेरे साथ रहना हो यीशुए, मैं तेरे बिना जीना पाऊंगा, मेरे साथ रहना हो यीशुए, मैं तेरे बिना जीना पाऊंगा। हाथ को उठाकर सब मिलकर हालेलुया, 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 हालेलुया। मेरे अपने भी मुझे भूल गए, पर तू ना बुलाया, वादा किया था तूने वही निभाया। मेरे अपने भी मुझे भूल गए, पर तू ना बुलाया, वादा किया था तूने वही निभाया। तूने कहा था मेरे बेटे मैं नहीं भूलूंगा, तूने कहा था मेरे बच्चे मैं नहीं त्यागूंगा। तू साथ है मेरे, तू पास है मेरे, ना कोई डर ना कोई फिक्र मुझे, तू साथ है मेरे, तू पास है मेरे, ना कोई डर ना कोई फिक्र मुझे, मेरे साथ रहना हो यीशुए, मैं तेरे बिना जीना पाऊंगा, मेरे साथ रहना हो यीशुए, मैं तेरे बिना जीना पाऊंगा। हाथ को उठाकर हालेलुया, 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 हालेलुया। प्रत्येक जण हालेलुया, शिखेरबे ओ हालेलुया, हालेलुया, यीशुवे, 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 तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई यीशुवे, तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई यीशुवे, सर्व मिळून यीशुवे,
मंडळी तुमचा आवाज येसुवे 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 हाथ को उठाए येसुवे येसुवे तेरे नाम में चंगाई है तेरे नाम में रिहाई है तेरे नाम में दुहाई येसुवे तेरे नाम में चंगाई है तेरे नाम में रिहाई है तेरे नाम में दुआई येसुवे 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 हालेलुया हालेलुया मंडळी तुमचा आवाज हाले आपले हात उंच करून सर्वजण हा हालेलुया 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 धन्यवाद येशू. या समयाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू होली स्पिरिट. ये पवित्र आत्मा, आज तो आमच्यामध्ये ये. या समयात तो आम्हाला स्पर्श कर परमेश्वर. आज आम्ही रिक्त आहोत परमेश्वर. आज तुझ्या आराधनेने तू आम्हाला भरलास प्रभू. आज आमच्या मुखाने जे आम्ही तुला स्तुतीने आराधना केली परमेश्वर. खरोखर आज परमेश्वर देवा ती आराधना तू मान्य केलीस. आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो. खरोखर तू चांगला आहेस प्रभू. तुझी दया सनातनची आहे परमेश्वर देवा. तुझा आगापे प्रेम परमेश्वर देवा तू आम्हाला दिलास. तू आम्हाला कधी सोडत नाहीस. तू आम्हाला कधी टाकत नाहीस. तू सदा आणि सर्व काळ आमच्या बरोबर आहेस परमेश्वर. थँक्यू जीसस. यस लॉर्ड. होय माझ्या जिवंत देवा. आम्ही तुला किती धन्यवाद द्यावेत प्रभू. आम्ही तुला किती सन्मान दिला. तुला किती उंच करावं परमेश्वर देवा तेवढं थोडं आहे. कारण आमच्या हृदयाच्या खोलीपासून प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. या समयाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या जीवनाचा श्वास तू आमच्यामध्ये घातल्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आज आम्ही व्यवस्थित आहोत परमेश्वर. आज आमचे हात पाय आमचे डोळे आमचे कान नाक आमचं पूर्ण शरीर आज व्यवस्थित आहे. यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वर देवा काल आज युगानं तू सारखा आहेस. तू कधी न बदलणार आमचा प्रभू आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो.
या समय आणि जे तुझे लोक येतात त्यांचे मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझे आज प्रत्येकाला प्रभू तुझ्या मंदिरामध्ये तू आशीर्वादित कर. आज प्रत्येकाच्या समस्या सुटल्या जाऊ. जे सैतानी बंधनामध्ये आहेत, अंधकाराच्या सत्तेमध्ये आहेत, आज त्यांची मुक्तता कर. कारण परमेश्वर देवा तू कोणाचा नाश होण्याची तुझी इच्छा आहे. प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं तुझी इच्छा आहे. आज परमेश्वर देवा आम्ही प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. आज आम्ही प्रत्येकाला तुझ्या आधीन स्वाधीन आम्ही स्वतः आम्ही लीन आणि नम्र होऊन तुझ्या चरणात आज आमच्या प्रार्थनेकडे तुझे कान परमेश्वर. आज जे आजारी आहेत प्रभू आज तुझ्याकडे आलेले आहेत त्यांना तू आरोग्य दे परमेश्वर. आणि आम्ही प्रार्थना करतो या ठिकाणी जे काही त्यांचे देखील मार्ग प्रवेश तुझ्या नावामध्ये सर्व तू आराधनाशिर्वादित केलीस आम्ही तुला धन्यवाद देतो. येणारं वचन देखील तू आशीर्वादित कर. होणाऱ्या साक्ष देखील तू आशीर्वादित कर. आणि याद्वारे देवा केवळ तुझी महिमा आणि तुझं सर्व आदर मान सन्मान प्रभू येशू आम्ही तुझ्या आणि तुझ्याच नावाला देतो. येशूच्या नावात केली प्रार्थना तिथे खाली बसूया आपण. जोरदार टाळ्या वाजवूया आपण. देवाच्या आत्मामध्ये आहे, देवाची उपस्थिती आज आमच्याकडे आहे. ज्यावेळेस आम्ही आराधना करतो, ज्यावेळेस आम्ही स्तुती स्तवन करतो, त्यावेळेस आम्ही स्वतः परमेश्वराला खाली घेऊन येतो. आणि आमच्या आनंदामध्ये आमच्या स्तुती स्तवनामध्ये परमेश्वर विराजमान होतो. म्हणून त्या देवाला आपण धन्यवाद देऊया. आणि आता हा जो समय आहे तो आहे साक्ष देण्याचा. देवाने आमच्या जीवनामध्ये जे अनुभव केलेले आहेत, जे साक्ष घडवलेले आहेत, जे चमत्कार आमच्या जीवनामध्ये केलेले आहेत, तर आपण पुढे येऊया आणि साक्षीच्या द्वारे आपण देवाला धन्यवाद. फक्त 3 साक्ष आपल्याला वचन देखील ऐकायचं आहे. त्यासाठी लवकर या आणि साक्ष देऊन आपण देवाला धन्यवाद करूया. प्रेज लॉर्ड, हालेलुया. मी ही देवाच्या नावाला धन्यवाद देते परमेश्वराला. माझ्या घरी बुधवारच्या दिवशी महिला आल्या होत्या, उमा सिस्टर, बंसले सिस्टर, 4-5 जणी आल्या होत्या. त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली दोघांची. परमेश्वरा त्यांचा माझ्या घरी आशीर्वादाचा येण्याचा प्रभू राजे. मी ही तुझ्या नावाला धन्यवाद देते परमेश्वरा. मी लहानपणापासून आई बापाची बिगारी पैकी प्रभू त्यांच्यासाठी उचलले. मी मातांसाठी आता व्याकरणसाठी मी आता सकाळी इकडे खाऊन व्यायाम केले. बारक्या मुलाच्या कुटुंबात त्याला पैसे द्यायला घेतले. त्याला देऊन येते म्हणा ते मला 1 रुपया नको ते मला महिला महिलांनी प्रार्थना केली. उमा सिस्टर म्हणजे मी इथं पुढं प्रार्थनेला गेले होते आणि मला पहाटे 4 वाजता स्वप्न पडलं आणि मला एक दुष्ट आत्मा घरावरती फिरत होता. आज त्यांनी सांगितलं, प्रार्थना केली. एक मुलाचं काय नाव घेतं त्यांनी, पण तो मुलगा नव्हता, तो येशू होता. त्याला धरीत होता दुष्ट आत्म्याला परमेश्वर. बुधवारी पाठ मला स्वप्न पडलं. त्याच बुधवारी परमेश्वर म्हणतो, भेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या घरावरती दुष्ट आत्मा फिरत आहे प्रभू, पण तू माझ्या कुटुंबासंगती रात्रंदिवस परमेश्वर असं सिस्टरनी स्वप्नाद्वारे दाखवलं पुण्याला प्रभू राजा. आणि त्याच बुधवारी मला पहाटे स्वप्न पडलं 5 वाजता. मला देवाने सांगितलं, तू घाबरू नको, त्या मुलगा नाही म्हणे, येशू ख्रिस्त आहे, त्याला धरतोय, तू घाबरू नको म्हणे. सिस्टर मी तुझ्या पाठीशी. मी प्रार्थना केली देवाची, प्रभू मी ना चुकी आहे, मी चुकी नाही आतापर्यंत चुकी, पण चूक घेऊन प्रभू तुझ्या बरोबर राहते. मी कुठे गेलं तरी परमेश्वरा. माझ्या बहिणीचा नातू शिरा डोनचा 6 वर्षाचा होता. सख्या भावाची मुलगी होती, सख्या बहिणीला दिली. त्याच्या आई मी नाही नाथळाच्या वेळेत आणि प्रभू तिचं प्रेम
आणि त्या मुलाच्या दूध प्यायसाठी जात होत्या प्रभूच्या. आज त्याची मी 12वी केली प्रभू. त्या दिवशी सिस्टरांनी प्रार्थना केली, त्या व्यक्तीत गेला तर त्या परमेश्वराने सिस्टर लोकांची प्रार्थना ऐकली आणि त्याला पाच करून सोडायला बोलावलं. आता ते उद्या जाणार आहे म्हणून देवाच्या नावाला मी धन्यवाद देते. मी देवावर विश्वास करते. मी माणसावर नाही केला प्रभू पहिल्यापासून, पण तुझा विश्वास केला. मी रिमणाच्या चर्चला जात होते. तुझ्या हाताने माझा बाप्तिस्म झाला नाही रिमणाचं तयार. मी विश्वास केला प्रभू. माझ्यावर कितीही संकट आलं पण माझा प्रतिसाद माझ्या संगीता साक्षाबद्दल आपण टाळ्या वाजूया. खरोखरच देव चांगला आहे आणि खरोखर देव लय महान आहे. बघा मी साक्ष द्यायला आले, लाईट देव बाप्पाने आणली. देव बाप्पाच्या नावाला मी धन्यवाद देते. माझी साक्ष अशी, काल मी माझ्या बहिणीमध्ये साक्ष दिली आणि आम्ही त्या दसऱ्याच्या दिवशी आम्ही या मोनिका सिस्टरच्या घरी प्रार्थनेला गेलो. तिथून आल्यावर आम्ही माझा आणि माझा नवरा आणि मी आम्ही ज्यावेळेस बाजारात गेलो आणि टुकून येता येता आम्हाला म्हशीच्या कळप आला आणि त्या ठिकाणी दोघं बी आमच्या अंगावर आले. त्यांचे भांडण चालले. आमच्या दोघा नवरा बायकोच्या त्या म्हशीचा कळप आमच्या अंगावर आला. देवबापांनी आम्हाला त्या एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं. आम्ही जर देवबापा त्यांचे पाय जर आमच्या याच्यावर पडले असते तर आम्ही दोघं बी त्या ठिकाणी आम्ही गेलो असतो कामातून. पण प्रभू किती महान आहे की आमच्या दोघा नवरा बायकोला त्याने आम्हाला सांभाळलं. एवढी मोठी गाडी पडली, आम्ही पडलो आणि तरी देवबापाने आम्हाला एवढा खर्चात सुद्धा लागू दिली नाही. आणि आमचे जो जे काचेचे पात्र होते ते देखील फुटले नाही. देवबापाच्या नावाला मी काल लाखो करोड धन्यवाद देते. कारण खूप मोठं संकट होतं. मागून पुढं गाड्या फोर व्हीलर आणि पुढं माग बी आणि असा म्हशीचा कळप आला आणि दोघा त्या ठिकाणी त्या दोघा जनावरचे असे बलांडे जनावर होते आणि ते आमच्या गाडीवर आले आणि आम्ही दोघं नवरा बायको पडलो. परंतु देवबापाने आम्हाला कुठलीही इजा होऊ दिली नाही. म्हणून सारा महिमा गौरव मी त्याच्या नावाला देते. प्रेज द लॉर्ड. या साक्षाबद्दल आपण टाळ्या वाजूया. खरोखर देवाचं वचन सांगतं, परमेश्वर तुझं येणं आणि जाणं सदा सर्व काळ आशीर्वादित करेल. आणि खरोखर देवबापाने त्यांना व्यवस्थित आणलं आणि या सर्व संकटातून वाचवलं. म्हणून देवाच्या नावाला पण धन्यवाद देऊया. प्रेज लॉर्ड सर्वांना. माझं नाव निकिता आल्लाट. खूप दिवसापासून जसं देवात आले तशी इच्छा होती का जे नाव मला कळालंय, जो येशू मला कळालाय, तो इतर दुःखी कष्टीचे लोक असतील त्यांना मी समजून सांगावं. खूप इच्छा होती. वचन कसं सांगू शिकायचं होतं. आणि त्या दिवशी सुवार्ता सांगा आणि सुवार्ता सांगताना लाजू नका असं जे वचन अचानक बायबल उघडलं आणि त्याच्यात ते आलं. आमचा शेवगावचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपला मी संध्याकाळी 8 वाजता जॉईन करत असते. तर सुवार्ता सांगा, सुवार्ता सांगत असताना लाजू नका. त्या वचनावर देवाने माझ्याकडून इतकं सुंदर पवित्र आत्म्याने मला खूप छान सहाय्य केलं आणि इतकं सुंदर वचन त्या दिवशी सांगितलं. तर अक्षरशः सगळ्या ज्या महिला मंडळ आहेत तर त्या सगळ्याजणी म्हणे का आम्हाला दर दिवसाला नाही एखादा आत्मा जिंकता आला तर आम्ही आठवड्यात एखादा आत्मा नक्की जिंकून आणू. आणि आज ह्या ठिकाणी चर्चला येण्याची पण एक साक्ष आहे की माझ्या मिस्टरांची माझी थोडी खरखर झाली. मी कालच्या सभेत पण सांगितलं. तर ते मला म्हणे का तुला मी चर्चला पाठवणार नाही, तू माझ्यासमोर किती पण रड, किती पण काही कर, तू चर्चला जायचं नाही आणि काय असेल ते घरात. देव नाही म्हणत प्रत्येक वेळेस चर्चला गेल्यावर सगळ्या गोष्टी होतात, पण देवाला त्याच्या लेकराला त्याच्यापासून दूर नसतं करायचं. तर परमेश्वरांनी मला इतका अद्भुतरित्या त्यांचा ताबा घेतला आणि त्यांना फोन केला. म्हटलं मी चर्चला जाऊ का? तर ते मला म्हटले जा तुला काय करायचं कर. म्हणून मी देवाच्या नावाला खूप खूप धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. साक्षाबद्दल टाळ्या वाजूया. हॅलो, मानव सुमन जगताप आहे. मी महेशनगरहून येते. माझी साक्ष अशी, देवाने माझ्या जीवनामध्ये एवढं कार्य केलं भरपूर. म्हणजे मी तर ह्या देवामध्ये कधीच नव्हते, पण खरंच मला एवढा एक त्रास चालू झालता हा. मी म्हणजे मला कधी लहानपणापासून कधी इंजेक्शन, कधी गोळी, कधी माहिती नव्हतं. पण एक दिवशी माझा मुलगा आणि मी घरामध्ये दुपारची त्याला मी म्हणलं लय ऊन झालं आता तू पण झोप आणि मी पण झोपते.
आणि माझं काम बंद पडलेलं होतं, तर मी त्याच टेन्शन मध्ये होतं का देवा माझं काम बंद पडलेलं आहे, आता मी घर भाडं हे कसं भरू, कसं व्हायचं. माझा मुलगा पण त्याला पण काम होत नव्हतं का की त्याचं ऍक्सिडेंट झालेलं होतं आणि सगळं माझ्या एकटीच्या याच्यावरच होतं. तर मी घरामध्ये नाही का झोपलेले असताना मला एक हात सैतानी त्रास चालू झाला. मला काही कळाना नेमका हा त्रास काय होतं. मला असं वाटलं मला काहीतरी हो राहिलंय, मी मरायला लागले आता. तर मी त्याला खाली बोलावलं, शुभम शुभम म्हणलं लवकर खाली ये. तो म्हणला का रे मम्मी, अरे म्हणलं मला कस तरी झालंय, मला दवाखान्यात घेऊन चल. तर तो म्हणला मम्मी माझ्याकडे तर पैसे नाही, तर आता काय करायचं. मी म्हणलं डबड्यात 150 रुपये ते घे तू. आणि त्याने ते घेतले आणि मला म्हणला आता कुठल्या दवाखान्यात नेऊ मी तुला. तर मी म्हणलं असं कर, मला कॅन्टरमॅनला घेऊन चल. मला तिथं नेल्याच्या नंतर त्या लोकांनी हात न लावता त्या सिस्टर नंतर एक सिस्टर आली आणि तिने इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्याच्या नंतर मला पूर्ण घाम फुटला, मी पूर्ण गार पडले तिथं. तर माझी एक आत्या माझ्या बरोबर होती, तर ती म्हणली बाई ही तर गार पडली. एक दुसरी बाई म्हणती बाई ही मारायला लागली मला असं वाटतं. तर माझी आत्या म्हणली ए तसं नको ना म्हणू, तिचं एकूण तर एक लेकरू ते उघडं पडत. तर मग ते लोक लगेच म्हणले पेशंट लई सिरियस झालंय म्हणे, तुम्ही आनंद ऋषी मध्ये हलवा. तर माझा शुभम म्हणतो आता माझ्याकडे पैसे नाही, मी कसं घेऊन जाऊ माझ्या मम्मीला दवाखान्यामध्ये. तर मी तेवढ्यातून पण मी शुभमला हात दिला, म्हणलं घाबरू नको, मला ना ते काळगावकर मॅडम आहे तिच्या इथं घेऊन चल. मग मी तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्या मॅडम मला म्हणल्या अगं सुमन तुझे मिस्टर वारले तर तू एवढं टेन्शन नाही घेतलं, तुझ्या मुलाचं ऍक्सिडेंट झालं तू एवढं टेन्शन नाही घेतलं, मग तू एवढं टेन्शन कसलं घेतलं म्हणून तुझा एवढा बीपी वाढला. तर मी म्हणलं नाही हो मॅडम मला कसलं टेन्शन नाही, म्हणलं माझा मुलगा पण चांगला आहे आणि मी पण कामधंदा करून सुखी म्हणलं. म्हणे नाही बाई तुझा खूप बीपी वाढलाय. तिथून पुढे मला जी दवाखाना चालू झाला. तर मी सांगते माझी काही परिस्थिती लई मोठी नव्हती. मी काकीन बिगारी काम करीत होते आणि बिगारी काम करून माझं घर भाड्याचं, माझ्या मुलाचं ऍक्सिडेंट झालेलं, मला त्याला गोळ्या औषधं सगळं पुरवायला लागायचं आणि त्याच्यातून हा त्रास मला चालू झाला. माझं मला ते टेन्शन यायचं. पण नंतर मग मला इतका दवाखाना का की माझी परिस्थिती अशी डेंजर झाली तर मग घरामध्ये मी थांबत नव्हते. मी फॅन जरी लावला तरी घाबरायचे, बाथरूमला जरी गेले तरी घाबरायचे, आंघोळीला पाण्याचा नळाचा एक टिपका जरी वाजला तरी घाबरायचे. आणि मी 2-2.5 महिने खरखर आंघोळ नाही केली. मी एवढी भ्यायचे का की मला भीती वाटायची. मला असं वाटायचं मी जर आंघोळीला बसले मला कोणी मारून टाकतंय का, मला काय करतंय म्हणून. आणि मग पूर्ण दवाखाना केला. शेवट मी येड्याच्या दवाखान्यात गेले, किडन्या चेक केल्या, हृदय चेक केलं आणि पुरा दवाखाना अशा भारी दवाखाने केले. ज्या ठिकाणी अटॅक येणार आहे पूर्ण हाडाचा डॉक्टर आहे त्या दवाखान्यामध्ये मी आज माझ्या फायली पण आणणार होते पण माझ्या लक्षात नाही राहिलं. आणि शेवट मी येड्याच्या दवाखान्यात गेले. येड्याच्या दवाखान्यामध्ये मी 1 वर्षभर गोळ्या खाल्ल्या. मग नंतर मला ते मन माझं हे व्हायना. मग हे जे बाबा लोक असतात मूर्ती पूजावाले भरपूर ह्या लोकांकडे हिंडले, गळ्यामध्ये दोरा हे असं बांधून नाही का. एक जणीन मला भेटली, ती मला म्हणली अगं तू कशी झाली, तुझं काय दुखतंय एवढं. तर मी म्हणलं अगं मला असं म्हणली फेक ते लिंब, तू माझ्या बरोबर चला आमच्या देवात. मी म्हणलं ए बाई मला तो तुमचा देव आवडत नाही आणि मी येणार पण नाही. म्हणलं नको पण मी मरण म्हणलं पण तुमच्या देवात येणार नाही. ती म्हणली अगं अशी येडी नको. म्हणलं नाही. पण अशी वेळ आली माझा मुलगा माझा उतारा घेऊन चालला होता ती लिंब त्याने टाकले. तो आला तर तो म्हणला ए मम्मी तुला त्रास कसला होतोय. म्हणलं अरे मला असं होतोय. तो म्हणला मला पण तसा त्रास होतोय. तर मी म्हटलं मग मी विचार केला. मी म्हणलं देवा माझं काय व्हायचंय आता, मी जर मेले तर चालन पण माझ्यामुळे जर माझा मुलगा मेला तर काय उपयोग होणार आहे माझ्या जिंदगीचा, माझं जीवन तर म्हणलं त्याच्यावर आहे. मग मी विचार केला. इथं त्या मामी बसलेले आहेत, मी त्या मामींकडे गेले. त्यांची मुलगी बाळातीन झालेली होती. मी म्हणलं मामी तुम्ही कुठल्या तरी देवाला जातात ना, मला पण घेऊन चाला ना. माझ्याकडे पैसे नव्हते राहत. मी चर्च मध्ये ना त्यावेळेस हे चर्च मला माहिती नव्हतं. मला त्यांनी चास कांबरगावला घेऊन गेल्या. डोळे झाकून गाडीत बसून जायचे का की मला भीती वाटायची मी मरते. त्यांना म्हणायचे मला पांढऱ्या गाडीत नका बसून, मला रिक्षात घेऊन चाला. आणि मग त्या मामी स्वतः मला पैसे खर्च करून मला घेऊन जायच्या. मी त्यांना सुद्धा धन्यवाद देते, खरखर त्या परमेश्वराला धन्यवाद देते. आज मी इथं जिवंत आहे खरखर येशूमुळे. आणि मी एवढी त्रासात असते, मला घरामध्ये पण त्रास होतो पण देव मला खरखर सांभाळतो. मी एकटे असते पण देव मला काही होऊ देत नाही. एक दिवशी अक्षरशः मी समोर अशी बायांसंग बोलत होते. एक बाईचं माझं खरखर भांडण चाललं होतं, पाण्याहून चाललं होतं अपार्टमेंट मध्ये. आणि बोलता ती बाई मी बोलते तिला ती माझ्या तोंडाकडे बघते. मी म्हणले का अशी तोंडाकडे बघते, मी हिला भांडते पण माझ्या तोंडातून रक्त चाललं होतं आणि ती ते बघत होती मला. माझा मुलगा माझ्या मुलाला म्हणते अरे शुभम तुझ्या मम्मीच्या तोंडातून रक्त बघ. आणि मला वाटलं घाम आलाय मला, तू का आलाय तोंडाला. तर शुभम मला बघून घाबरला. त्याला वाटलं माझ्या मम्मीला आता काय होते काय, म्हणून मी थुकले खाली तर माझ्या तोंडातून रक्ताची गुळणी आली. पण मी घरात गेले, म्हणलं येशू मला रोग नाही, मला कॅन्सर नाही, मला काहीच नाही, म्हणजे तू काय केलंस. मी सगळं सोडून म्हणलं तुझ्यामध्ये आले आणि तू एवढं माझ्या शंकेत टाकलं. आज जर मी मेले तर माझ्या मुलाचं काय होईल.
असं करून मी गुडघे येऊन त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि गुळनाक्याला थुकले. एक टिपका सुद्धा रक्त माझ्या तोंडातून नाही आलं, पूर्ण थुकाचा पांढरा आला. म्हणून मी त्या देवाला धन्यवाद देते. आणि लॉकडाऊन होतं, कुणी प्रार्थना करीत नव्हतं, पण खरखर सिस्टर आणि पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करायचे. मी यायचे तर माझा शुभम मला घेऊन यायचा. तेव्हा तर माझी बसण्याची, आता तरी मी तुमच्या संग बोलते, पण मी बोलत पण नव्हती. इथं माझ्यासाठी प्रार्थना करायचे, का की त्यांच्या शेजारच्यांना आवडत नव्हतं ना घरी कुणी आलेलं, का की हे लॉकडाऊन होतं त्याच्यामुळं. ते मला म्हणायचे सिस्टर तुम्ही इथं या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत जाईल. म्हणून मी त्या देवाला धन्यवाद देते, लाखोनी करोडोनी. आणि एक साक्ष अशी आहे, माझी मावशी आहे पाठीमागं बसलेली, काल एवढे तिच्या पायांवर सूज आलती आणि तिची परिस्थिती म्हणजे काल एवढी नाजूक होती, तर आम्हाला असं वाटलं ही गेला काय होतंय का काय. पण खरंच परमेश्वर एवढा महान आहे, ती मला म्हणते माझी साक्ष तू दे. तर काल आम्ही काय केलं, आम्ही घाबरून आम्ही पास्टरांना फोन केला आणि मग त्यांनी तिच्यावर प्रार्थना केली. प्रार्थना केल्याच्या नंतर आम्ही तिच्या हातापायांना आपलं देवाचं तेल लावलं इथून न्यायलेलं. आणि मग 15-20 मिनिटांनी तिच्या पायांचं नाही का असं पायामधून अशा मुंग्या सारखं निघायला लागलं. तर ती ना, तिला रात्रंदिवस झोप पण नव्हती, पण ती रात्री झोपली पण शांत. तिच्या पायावरली संपूर्ण सूज वासरली. म्हणून देवाला मी धन्यवाद देते. प्रेस लॉर्ड. या सर्व साक्षाबद्दल जोरदार टाळ्या वाजूया आपण. खरोखर देव चांगला आहे आणि एवढ्या संकटातून आपण साक्ष ऐकली की या बहिणीला या बाहेर काढलेल्या आहे. त्यांना जो दुरात्म्याचा त्रास होता, खरोखर आम्ही विश्वास ठेवतो की देवाने तो देखील त्रास त्यांचा दूर केलेला आहे. म्हणून देवाच्या नावाला पुन्हा आपण धन्यवाद देऊया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझी साक्ष अशी आहे, माझी भाची 5वीला आहे. ती प्रत्येक वेळेस माझ्याबरोबर चर्चला येते. 2 आठवड्यापूर्वी तिला असं स्वप्न पडलं, ती राजू दादाची आराधना खूप तिला आवडते, त्यामुळे ती घरी जाऊन नेहमी म्हणते मम्मी मी राजू दादा प्रार्थना करताना ते आराधना ऐकण्यासाठी मी तिथे येते. तिच्या स्वप्नात त्या दिवशी असं आलं, राजू दादा इथं आराधना गातात आणि पाठीमागनं असं उजेड आला आणि त्याच्या मागं येशू बाबा पप्पा उभा राहिले राजू दादांच्या मागं. त्यामुळे ते मला कोटी धन्यवाद देते. त्या राजू दादांना आणखी आराधना करण्याची शक्ती द्यावी, हीच माझी प्रार्थना. माझ्या भाचीला चर्चला येण्याची आणखी शक्ती द्या प्रभूंनी. प्रेज लॉर्ड. साक्षाबद्दल टाळ्या वाजूया. देव आपण लहान लेकरांना देखील दाखवतो, दृष्टांत दाखवतो आणि समोरासमोर परमेश्वर त्यांची भेट घेतो. म्हणून या साक्षाबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आता जे साक्ष असतील ते आपण येत्या रविवारी घेणार आहोत. तरी पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजूया सर्व साक्षांबद्दल. खरोखर देव चांगला आहे आणि देवाची दया आमच्यावरती सनातन अशी आहे. तर या पुढचा समय आपण पास्टरांच्या हातामध्ये देऊया आणि ते जे वचन घेऊन येत आहेत त्यांच्यासाठी देखील आपण जोरदार टाळ्या वाजूया. Praise the Lord. Praise the Lord. आइए हम परमेश्वर के वचन की ओर जाए. या आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आज सुंदर सी आराधना और गवाह के द्वारा प्रभु हमसे बातचीत आणि किया. सुंदरशा आराधनेद्वारे आणि साक्षाद्वारे देवाने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. हम जानते हैं कि खुदावन जब हम उसकी इबादत करते हैं, उसकी इबादत के द्वारा उसकी आराधना में खुदा की उपस्थिति होती आणि है. खरोखर ज्या वेळेस आम्ही देवाचा गौरव करतो, त्याची आराधना करतो, त्याच्यामध्ये देवाची उपस्थिती आमच्यामध्ये उतरून येते और प्रभु हमारे सारे जीवन की समस्याओं को छुड़ाता है, दूर करता है. आणि आमच्या जीवनातल्या सर्व समस्या परमेश्वर सोडवतो आणि आमच्यापासून दूर करतो. कितने लोग विश्वास करते किती लोक विश्वास ठेवतात? आज प्रभु हमारे बीच में आज है. परमेश्वर आमच्यामध्ये उपस्थित आहे. हाँ, प्रभु हमारे बीच में है. देव आज आमच्यामध्ये आहे. आइए अपने पड़ोसी को हाथ मिलाकर कहिए परमेश्वर हमारे बीच में आणि है. आपल्या शेजारच्याला हात मिळून म्हणा की परमेश्वर आज आमच्यामध्ये आहे. आप कहिए, तुम्ही म्हणा, जरूर कहना है. तुम्हाला नक्की मोलायचं आहे. जो आप कहते हो तो वो हो जाता है. आणि जसं तुम्ही बोलतात ना तसं होतं आणि घडतं. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. सचमुच प्रभु हमारे बीच में है. देव आज खरोखर आमच्यात आहे. आपके बोलने के द्वारा उसकी उपस्थिति, उसकी प्रेजेंस हमारे बीच में होती आणि है. तुमच्या बोलण्यामुळं त्याची उपस्थिती आणि त्याची समक्षता आमच्यामध्ये उतरून येते. तो आइए हम हमारे विषय की ओर चला जाएंगे. आपण आपल्या विषयाकडे जाऊया. गए दिनों से हम एक सब्जेक्ट को अध्ययन कर रहे आणि हैं गेल्या दिवसांपासून एक विषय आज आम्ही पाहत आहोत और उस सब्जेक्ट का नाम है जर्नी ऑफ आणि इसराइल. त्या विषयाचं नाव आहे इस्रायलचा प्रवास. और उसके अंदर जो
मूसा के द्वारा 10 आज्ञाएं परमेश्वर ने इसराइल लोगों को आणि दी थी। इस्रायलचा प्रवास या विषयामध्ये जे मोशेद्वारे देवाने इस्रायल लोकांना 10 आज्ञा आम्हाला दिल्या होत्या त्या आज्ञा आपण पाहत आहोत और उसमें से छठी आज्ञा को हम देख रहे हैं। आणि त्याच्यातली 6वी आज्ञा आम्ही पाहिली आहे. अब उसी को हम कंटिन्यू कर रहे आता हैं। त्याच आज्ञेला आम्ही पुन्हा कंटिन्यू करत आहोत. लास्ट टाइम कुछ समय कम गिर गया उसे आपको बताने के लिए, मागच्या वेळेला ती आज्ञा पूर्ण सांगण्यासाठी थोडा वेळ कमी पडला होता आम्हाला. इसलिए हम उसी आज्ञा को कंटिन्यू करेंगे। पुन्हा एकदा तीच आज्ञा आम्ही जी सांगत होतो त्याला इथून पुढे आम्ही तीच पूर्ण सांगणार आहोत. निर्गम की किताब 20 अध्याय, निर्गमाचं पुस्तक 20 अध्याय और हम उस वचन को पढ़ेंगे, 13 वचन को, 13 पद को, जहां पर लिखा है, जी जोर से, हाँ, वहां पर लिखा है हत्या न करना। त्या ठिकाणी ती आज्ञात लिहिलं की तू कोणाचा खून करू नकोस. फिर से हम पढ़ेंगे, खून करू नको। हाँ, पुन्हा बोले आपण खून करू नको. जोर से बोलिए आप, सब लोगों को बोलना है। सगळ्यांनी बोला खून. अब आपने बोल दिया है। आता तुम्ही बोलून टाकला आहे. इसके ऊपर आपको मनन करना है। त्याच्यावर तुम्हाला मनन करायचं आहे. हत्या न करना, खून करू नको. ना किसी की हत्या करना। तू कोणाचाही खून करू नको. इंग्लिश में लिखा है डू नॉट मर्डर। म्हणजे तुम्ही कोणाचा खून करू नका. इंग्लिश में लिखा है डू नॉट मर्डर। डो नॉट मर्डर इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. मराठीत त्याला मला खून करू नको, हत्या करू नको. तो बहुत से रिवीजन में एक रिवीजन ऐसे है, उसके अंदर लिखा है कि डू नॉट किल। म्हणजे काही वेगवेगळ्या भाषांतर आहेत ना, त्या भाषांतरामध्ये लिहिलेलं की तुम्ही कोणाचाही खून करू नका. किल और मर्डर, म्हणजे कोणाची हत्या, खून करू नका. किल और मर्डर, इसके अंदर थोड़ा सा डिफरेंस है। हत्या आणि खून। हत्या आणि खून मध्ये थोडासा फरक आहे. किल माने खून, आणि खून किल का किल किल म्हणजे खून, और मर्डर का अर्थ होता है हत्या। आणि मर्डरचा अर्थ होतो की तुम्ही हत्या. बहुत से बार ये दोनों वर्ड सरीके लगते हैं, आणि तसं पाहायला गेलं ना दोन्ही पण शब्द सारखे वाटतात, लेकिन अलग अलग समय में इसको इस्तेमाल करना है। परंतु वेगवेगळ्या ठिकाणामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे. उदाहरण के तौर पर, उदाहरणार्थ जिसे और भी है, और भी हम देखते, जिस तरह से प्राणी, पशु, पक्षी, ये जो है, इनके लिए हम इस वर्ड्स को यूज करते हैं, किल। आणि जसं आपण पाहतो ना, जसं प्राणी आहे, पक्षी आहे आणि सर्व जे पण प्राणी आहेत ना त्यांच्यासाठी आपण शब्द वापरतो किल, खून. हाँ, किल किल ये जो शब्द है केवल पशु, पक्षी, प्राणी और जो सृष्टि की जो जीव जंतु है, इनके लिए किल ये वर्ड्स को इस्तेमाल आणि किया। सृष्टीचे जे पण जीव आहेत, सर्व जीव आहेत ना, जसे प्राणी, पशु आणि सगळं रांगणारे, त्यांच्यासाठी किल म्हणजे खून हा शब्द आपण वापरतो, मारना, म्हणजे त्यांना मारणं. लेकिन मर्डर ये जो शब्द है ये कोई प्राणी के लिए नहीं इस्तेमाल किया परंतु जाता। हत्या हा जो शब्द आहे ना, हा कुठल्या प्राण्यासाठी उपयोगात नाही आलेला. ऐसा कहीं लिखा है क्या न्यूज़पेपर में, आज ये 5 प्राणियों को मर्डर किया गया। आणि असं कधी कुठल्या पेपरला आलं का कधी कधी एवढ्या 5 प्राण्यांची हत्या करण्यात आली, इन 5 घोड़ों की मर्डर किया गया जे है, 5 घोडे होते त्यांची हत्या करण्यात आली, ऐसा नहीं लिखा। असं कधी वाचलं पण मैं नाही. आपको ग्रामर बता रहा हूँ, मी तुम्हाला ग्रामर शिकवत आहे, व्याकरण, व्याकरण शिकवत आहे. इस थोड़ा थोड़ा डिफरेंस होता है हर एक वर्ड में, म्हणजे प्रत्येक थोडा थोडा शब्द असतो, हर एक शब्दामध्ये थोड़ा सा फर्क होता है, थोडासा त्याचे फरक अंतर असतं. और उसकी डीप मीनिंग को हमको जानना जरूरी त्याची है। खोल जे रहस्य मिनिंग आहे ना ते ओळखणं आम्हाला गरजेचं आहे. कोई भी पशु और प्राणी के लिए मर्डर शब्द नहीं आएगा, आणि कुठल्या प्राण्यासाठी, पशुसाठी हत्या शब्द कदापि येत नाही, लेकिन इंसान के लिए मर्डर शब्द, परंतु मनुष्यासाठी हत्या हा शब्द आहे. खून और हत्या। म्हणजे खून आणि हत्या. क्यों परमेश्वर ने इस आज्ञा को 10 आज्ञाओं में समाविष्ट किया है? म्हणून तर देवाने 10 आज्ञा देत असताना ह्या आज्ञाला त्या 10 आज्ञामध्ये का प्रभूने दिला आहे? परमेश्वर ने मूसा को 2 पट्टियां बनाने के लिए कहा। देवाने मोशेला 2 दगड्या पाट्या बनवायला सांगितल्या, पहली पट्टियों के ऊपर 5 आज्ञाएं थी, आणि पहिल्या दगड्या पाट्यांवर 5 आज्ञा होत्या, दूसरी जो पट्टियां थी उस पर भी 5, आणि दुसऱ्या ज्या दगड्या पाट्या होत्या त्याच्यावर पण 5 आज्ञा. ये 5 दूसरी पट्टियां वाली आज्ञा है, जो उसमें सबसे ऊपर ये हत्या ना करना ये आज्ञा है। आणि दुसरी जी दगडी पाटी होती ना त्याच्यावर सर्वात पहिली जी आज्ञा होती ना उंचावर, त्या ठिकाणी ती देवाने आज्ञा लिहिली होती, तू कोणाचाही खून करू नका.
दूसरी पट्टियों के ऊपर सबसे पहली आज्ञा थी हत्या न करना। दुसऱ्या दगडी पाट्यावर सर्वात पहिलीची आज्ञा होती ना, ती आज्ञा होती खून करू नका. क्यों ये ऊपर की ओर है? काय हे वरच्यावर ठिकाणी होती? क्योंकि प्रभु को इसकी गहराई को, इसके रहस्य को आपको बताना कारण है। की देवाला त्याचं रहस्य, त्याचं खोली तुम्हाला सांगायचं होतं. और प्रभु आपसे और हमसे बातचीत करना चाहते आणि देव तुमच्याशी आणि माझ्याशी याद्वारे बोलू इच्छित आहे. क्यों हमें मर्डर नहीं का करना? आम्हाला कोणाची हत्या करायची नाही, खून करायचा नाही? अगर कोई प्राणी, कोई पशु मर जाता है तो उसको किल कहा गया? किल। आणि एखादा ज्यावेळेस एखादा प्राणी पशु मर म्हटलं गेलं आहे. लेकिन कोई इंसान को मारा जाता है तो उसे मर्डर कहते हैं। परंतु एखाद्या ज्या मनुष्याला मारलं जातं तर त्याला हत्या, त्याला खून म्हटलं गेलं आहे. और बाइबल इसके बारे में बहुत गहराई से और गंभीरता से आणि बातचीत करती है। पवित्र शास्त्र याच्याबद्दल खूप रहस्य आणि खोल रीतीने आमच्याशी बोलतं. बाइबल में जो मर्डर है इसकी गहराई को हम देखने जा रहे हैं। पवित्र शास्त्रामध्ये जो खून आहे त्याचं रहस्य आणि खोली आम्ही पाहणार आहोत. और भी हम देखते हैं बाइबल में सबसे पहले जो पहला मर्डर हुआ वो जेनेसिस 4 चैप्टर 4 के अंदर। आणि पवित्र शास्त्रामध्ये जो पहिला आतापर्यंत सर्वात पहिला खून झाला होता उत्पत्तीच्या 4थ्या अध्यायामध्ये. आप सब लोग जानते हैं तुम्हाला सर्वांना माहिती आहे किसने किसका मर्डर किया है? कोणी कोणाचा खून केला होता? काइन ने अपने भाई हबेल का खून किया। कायनाने त्याच्या सख्या भाऊ हबेलाचा खून केला होता. मर्डर जो होता है भाइयों के बीच में होता है। आणि जो हत्या आणि खून असतो ना तो भावा भावातच होतो. बहुत से लोग जो है आज हो सकता है हमारे रिलेशन या नाते संबंध में भाई ना हो, आणि कदाचित भरपूर असे नातेसंबंध आहे, कदाचित आमच्या नातेसंबंध आम्हाला भाऊ नसेल, या वो लोग हमारे भाई नहीं होंगे, किंवा ते समोरचे आमचे भाऊ पण नसतील. लेकिन इंसान अगर इंसान को मारता है तो अपने भाइयों को भी मारता है। परंतु जरी तो समोरचा आमचा भाऊ जरी नसेल, परंतु ज्यावेळेस मनुष्य मनुष्याला मारतो ना त्यावेळेस तो त्याच्याच भावाला मारतो. मर्डर अपने भाइयों के बीच में ही होता है। आणि जो खून होतो ना तो आपल्या भावा भावांमध्येच होत असतो. जहां मर्डर आता है वहां पर क्रोध, ईर्ष्या, कलह ये तमाम दुष्ट आत्माएं आणि काम ज्या करती हैं। ठिकाणी खून येतो त्यावेळी ईर्ष्या, क्रोध आणि कलह हे सर्व प्रकारच्या दुरात्म्या त्या ठिकाणी काम करतात. जो मर्डर होता है, जो हत्या होती है, एक विश्वासघात के समान है। आणि जो खून असतो आणि जे हत्या असते ना ते विश्वासघाता समान आहे. हेलो, प्रेज द लॉर्ड। देवाची आप स्तुती. हो ना यहाँ पर? तुम्ही आहात ना इथे? मर्डर जो होता है माने हत्या जो होती है विश्वासघात के समान होती है। आणि खून जो असतो ना तो विश्वासघाता सारखे असते. आप भले किसी को जिंदा या शरीर के साथ उसका मर्डर ना करें, आणि जरी तुम्ही एखाद्याला त्याच्या शरीरात त्याचा खून करत नाही, लेकिन आप अगर उसका विश्वासघात कर रहे हो, परंतु जर तुम्ही त्याचा विश्वासघात करत आहात वो आप मर्डरर हो। तर तसे पाहिलं गेलं तर तुम्ही ते पण खुनी आहात. और जो मर्डर करता है, खून करता है, हत्या करता है, वो हत्यारा है। आणि खरोखर जो खून करतो, जो हत्या करतो तो एक खुनी मनुष्य आहे. और हत्या करने वाला, खूनी, व्यभिचारी, ये तमाम बातें प्रकाशित वाक्य 21 के 8 में अगर पढ़ेंगे तो इन लोगों को स्वर्ग के राज्य में प्रवेश नहीं आणि है। खून करणारा, व्यभिचार करणारा, चोरी करणारा, प्रगटीकरणाच्या 21व्या अध्यायामध्ये जो तुम्ही वाचणार तर अशा लोकांना स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश नाहीये. प्रकाशित वाक्य 21 के 8, आणि प्रकटीकरणाचं पुस्तक 21 अध्याय 8 वचनामध्ये, गलातियों की पत्री 5वां अध्याय और उसके 16, 17, 18, 19 पद आणि में, गलतीकरस पत्र 5 अध्याय त्याच्या 16, 17, 18, 19 वचनात पण आहे. और 2 तिमोथी 3 चैप्टर 1 से 5 वचन में, आणि दुसरं तिमोथी त्याचं 3 अध्याय 1 से 5 वचन में, आणि तिसरा अध्याय त्याच्या 1 पासून 5 वचनापर्यंत ये तमाम शरीर के कर्म को और ये जो भी हमारे पुराने स्वभाव है इसको दर्शाया गया। आणि ते शरीराचे कर्म आणि आमचा जुना स्वभाव जो आहे ना या सर्व गोष्टी त्याला दर्शविलेल्या आहे. कोई भी हत्यारा स्वर्ग में नहीं जा सकता। कुठला पण खून करणारा कदापि स्वर्गात जाऊ शकणार नाही. खून करने वाले, हत्या करने वाले को स्वर्ग में प्रवेश नहीं है। आणि हत्या करणाऱ्याला, खून करणाऱ्याला स्वर्गामध्ये प्रवेशच नाहीये. लेकिन परंतु परमेश्वर ने उसके पुत्र के अनुग्रह के द्वारा, परंतु परमेश्वराने त्याचा पुत्र त्याच्या अनुग्रहामुळे, अगर आप पश्चाताप करते हो, जर तुम्ही पश्चाताप करता, सच्चा रिपेंटेंस करते हो, खरा पश्चाताप तुम्ही करता, तो परमेश्वर आपके पापों को क्षमा कर कर आपको स्वर्ग भी ले जा सकता तर है। परमेश्वर तुमच्या पापांची क्षमा करून तुम्हाला स्वर्गीय राज्यामध्ये घेऊन जाऊ शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. बाइबल में मूसा जो एक परमेश्वर का बड़ा अभिषिक्त सेवक आता था, देव पवित्र शास्त्रामध्ये मोशे देवाचा खूप अभिषिक्त असा एक मनुष्य होता. उसके द्वारा भी हत्या हो आता गई। मोशे करून पण खून झाला होता.
आपको पता है ना, तुम्हाला माहिती आहे ना, एक मिस्री जो अधिकारी है, जो उन लोगों के ऊपर जो गुलाम थे उनके ऊपर एक अधिकारी था, उसका हत्या मूसा के द्वारा हो गई। आणि जो मिस्रीचा एक अधिकारी होता, जो इस्रायल लोकांवर एक अधिकारी, एक मुकादम म्हणून नेमला होता, त्याचा खून मोशेने केला होता और वो हत्यारा बन चुका था। आणि मोशे असा पाहिला तो खुनी बनलेला होता। लेकिन आप और हम देखते हैं कि रूपांतरित पर्वत के समय जब यीशु मसीह का रूपांतर हो चुका था, तो एक और मूसा और दूसरी ओर एलिया, वो दोनों यीशु मसीह से बातें कर रहे हैं। आणि एका रूपांतरित पर्वतावर एक ठिकाणी एलिया आणि एक ठिकाणी येशू, हे दोघं पण मोशे सोबत बातचीत करत होते। एक तरफ मूसा और दूसरी तरफ एलिया, आणि एक ठिकाणी मोशे आणि दुसऱ्या बाजूने एलिया, और ये दोनों एलिया और मूसा यीशु से आणि बातचीत कर रहे हैं। दोघं पण एलिया आणि मोशे हे येशू सोबत बोलत होते। तो इसका मतलब क्या? याचा अर्थ आहे तरी काय? मूसा तो हत्यारा था, मोशे तो खुनी होता, लेकिन वो स्वर्ग में इतना सामर्थ्यशाली और वो आत्मा में बढ़कर वो यीशु मसीह से बातें कैसा आणि कर रहा इतक्या सामर्थ्यशालीमध्ये आत्म्यामध्ये भरून तो येशू सोबत बोलत तरी कसा असेल? और दिव्य रूपांतर के द्वारा आणि दिव्य रूपांतरामध्ये पश्चाताप, पश्चाताप, इसकी कुंजी है पश्चाताप। त्याची किल्ली आहे पश्चाताप। चाहे आपसे कितना भी बड़ा गुनाह हो, तुमच्याकडून किती मोठा अपराध हो, आपको स्वर्ग में परमेश्वर पश्चाताप के द्वारा प्रवेश देते हैं। आणि परमेश्वर स्वर्गामध्ये ज्यावेळेस तुम्ही खरा पश्चाताप करतात, त्याच्याद्वारे तुम्हाला स्वर्गीय राज्यात देव प्रवेश देतो। ऐसा कभी भी ना सोचना कि जो हत्यारे लोग हैं वो स्वर्ग में नहीं आणि असा होंगे, कधी विचार करू नका ज्या लोकांनी खून केलेले आहेत ते स्वर्गामध्ये कधी गेलेलेच नाहीये, और वो वहां पर नहीं होंगे, आणि ते तिथं नसतील, पण वो वहां पर हो सकते ते हैं। त्या ठिकाणी असू शकतात। बाइबल में यीशु मसीह के समय में 2 चोर उसके साथ सलीब पर लटकाए आता गए। पवित्र नवीन करारामध्ये पवित्र शास्त्रात येशू ख्रिस्ताच्या वेळेला वधस्तंभावर 2 चोर येशू ख्रिस्ताच्या बाजूला लटकले होते, और एक चोर जो था, हो सकता है वो हत्यारा भी होगा, आणि कदाचित त्याच्यामधला एक चोर होता, कदाचित तो खुनी असेल, लेकिन उसने सच्चा पश्चाताप परंतु किया। त्यांनी खरा पश्चाताप केला होता। उसने कहा, ये यीशु मसीह तेरे राज वैभव से तू आएगा तो मुझे याद रख। त्यावेळेस त्यांनी म्हटलं, येशू ख्रिस्ता तुझ्या राजवैभवाने ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस माझी आठवण कर। यीशु मसीह उसके सच्चे पश्चाताप को देखकर कहते हैं आणि येशू ख्रिस्त त्याचा खरा पश्चाताप बघून त्याला बोलत होते कि हे इंसान है, मेरे पुत्र है, मेरे जो भी है, मैं तुझे आज अभिवचन देता हूं, तू आज इस समय मेरे साथ सुख लोक में आणि हो। त्यावेळेस येशू ख्रिस्त त्याला म्हणतात, हे मनुष्य, हे माझ्या पुत्रा, मी तुला आजच वचन देतो की तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। हो सकता है आज कोई पश्चाताप करे और प्रभु के पास आए और प्रभु से कहे, प्रभु मेरे गुनाह तो बहुत बड़े हैं, लेकिन खुदावन कहते हैं आज इस समय तुम मेरे साथ स्वर्ग में हो। आणि आज कोणी बोलत आहे प्रभू जवळ येऊन, देवा माझे अपराध, माझे पाप तर खूप मोठे आहे, परंतु पश्चाताप करून देव बोलत आहे की आजच तू माझ्या बरोबर स्वर्गामध्ये असशील। हालेलुया, 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 हालेलुया। आपके और मेरे प्रभु के लिए कोई चीज असंभव तुमच्या नहीं। आणि माझ्या देवासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये। तो मैं हत्या के बारे में आपसे बात कर म्हणून तर रहा हूं। हत्याबद्दल मी तुमच्या सोबत बोलत आहे। पवित्र आत्मा हमसे बातचीत कर रहे हैं। पवित्र आत्मा आज आमच्याशी बोलत आहे। अब हत्या में 2 बातें सम्मिलित है। खून मध्ये 2 गोष्टी सम्मिलित आहेत, एक हत्या एक हत्या और एक आत्महत्या। आणि एक आत्महत्या। दूसरों की जब हम हत्या करते, दूसरों को मारते, तो उसे हत्या कहा गया। आणि समोरच्या दुसऱ्या कुणाला जर आम्ही मारतो तर त्याची आम्ही हत्या करतो, और खुद को मारते तो उसे आत्महत्या आणि कहते जर स्वतःला मारतो तर त्याला आत्महत्या म्हणतो। हैं। समझ रहे हैं आपको? समजत आहे ना हम तुम्हाला? दूसरे को मर्डर करते, उसको मर्डर कहा गया है, आणि दुसऱ्याला जेव्हा मारतो त्याला आम्ही खून म्हणतो, और खुद को मार लेते तो उसको सुसाइड कहा। आणि स्वतःला मारतो त्याला आत्महत्या म्हटलं आहे। ये दोनों को ही स्वर्ग में प्रवेश नहीं। आणि हे दोन्ही करणाऱ्या मनुष्याला स्वर्गात प्रवेश नाही। बाइबल के अनुसार पवित्र शास्त्रानुसार दोनों काम करने वालों को स्वर्ग में प्रवेश अशा नहीं। दोन्ही काम करणाऱ्याला स्वर्गीय राज्यात प्रवेश नाहीये। हो सकता है खून करने वालों को थोड़ा समय मिलेगा पश्चाताप करने के लिए। कदाचित खून करणाऱ्याला थोडा वेळ भेटेल पश्चाताप करण्यासाठी। उसने खून कर दिया, वो तो जिंदा है, वो पश्चाताप कर आणि सकता त्यांनी है। खून केलेला आहे, तो जिवंत आहे, तो थोडा पश्चाताप करू शकतो। लेकिन जिसने खुद को ही मार दिया उसके पास कोई समय नहीं है। परंतु ज्याने स्वतःलाच मारून टाकलं, स्वतःची आत्महत्या केली, त्याच्याकडे काही वेळ नाही। वो तो डायरेक्ट तो सरळ सरळ सीधा नरक में, नरकामध्ये, उसके पास कोई समय नहीं त्याच्याजवळ होगा। कुठलीच वेळ नाहीये। इसलिए प्रियो हमको सुसाइड नहीं करना है। म्हणून तर प्रियांनो, कदापि आम्हाला आमची आत्महत्या करायची नाहीये।
मैं जो भाई बहन मुझे सुन रहे हैं, ऑनलाइन है, यहाँ पर है, आपको मैं बताना चाहता हूँ, जे भाऊ बहीण मला ऐकत आहे, लाईव्ह आहे, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, आप परमेश्वर के पवित्र मंदिर हो, तुम्ही देवाचे पवित्र मंदिर आहात, आप परमेश्वर के पवित्र भवन हो, तुम्ही देवाचं पवित्र मंदिर आहात. और आप अपने इस पवित्र भवन को नाश नहीं कर आणि सकते. तुम्ही जर हे देवाचं पवित्र मंदिराचा तुम्ही नाश करू शकत नाही. बहुत से लोग अनजाने में, गुस्से में, पारिवारिक झगड़े में, पता नहीं छोटी छोटी बातों में खुद को सुसाइड कर लेते. आणि बरेचसे लोक त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये थोड्या थोड्या गोष्टीमध्ये, रागामध्ये स्वतःच्या जीवनाचीच आत्महत्या करून टाकतात. कुछ भी हो, छोटी कारण हो या बड़ा कारण हो, काही असो, लहान कारण असो नाही तर मोठं कारण असो, हमको इस हद तक नहीं जाना है कि अपने आप को नाश करना है. आणि आम्हाला इतक्या हद्दीपर्यंत जायचं नाही की आम्ही आमचाच नाश करून घ्यावा. ये अगर हम सुसाइड कर लेंगे जर असं जर आम्ही आत्महत्या केली तो प्रियो हमें स्वर्ग में प्रवेश नहीं होगा. तर प्रियांनो आम्हाला स्वर्गामध्ये प्रवेश नसणार आहे. बाइबल में लिखा है, शापित है वह इंसान जो खुद को लटका लेता है. आणि पवित्र शास्त्रात लिहिलं की शापित आहे तो मनुष्य जो स्वतःला लटकून घेतो. बहुत से लोग अलग अलग रीति से सुसाइड करते आणि हैं. बरेचसे लोक वेगवेगळ्या प्रकारे आत्महत्या करतात. गुस्से में आकर हो सकता है अपने पारिवारिक पति को वो जो केरासोनी का डिब्बा दिखाते, आणि बरेचसे काही जण पत्नी असतात ना, राग आला का आपल्या पतीला ते रॉकेलचा डब्बा दाखवतात, पंखा दिखाते, पंखा दाखवतात. समझ रहे, पंखा कभी पति ने देखा नहीं है क्या? आता तुम्ही विचार करा, पतीने काय कधी पंखा पाहिलेला नाही का तुमच्या? लेकिन गुस्से में हाँ, परंतु राग पता नहीं गैस, माहिती नाही, कधी कधी गॅसची टाकी, गॅस, और पता नहीं क्या जहर की शीशी, आणि माहिती नाही अजून काय विषाची बॉटल, और उनको बताते देखो मैं मर जाऊंगा. आणि त्यांना सांगतात आणि असं दाखवतात बघा मी मरून जाई ना. मैं आपसे बताना चाहता हूं, मी तुम्हाला आजपासून सांगू इच्छितो, अनजाने में भी ऐसा नहीं करना. अज्ञानामध्ये पण असं करू नका. अगर आप इसको एक्ट में करोगे, कार्य में करोगे, तो शैतान के लिए दरवाजे खुल जाए. जर तुम्ही ह्याला कृतीमध्ये कधी करता तर सैतानासाठी तुमच्या जीवनासाठी दरवाजे उघडतील. भले आप कुछ नहीं करें, लेकिन शीशी लाइए, जहर की शीशी या कुछ गोलियां लाइए नींद की. आणि जरी तुम्ही काय करत नाही, परंतु तुम्ही गोळी जरी घेऊन आले आणि ती बाटली जरी आणली ना विषाची, या नींद की गोलियां भी लाए, आणि झोपेच्या गोळ्या पण आणल्या ना तुम्ही, और उस उद्देश्य से आप दिखा रहे हो, आणि त्या उद्देशाने तुम्ही दाखवत आहात, तो शैतान के लिए दरवाजे खुल जाएंगे. शैतानासाठी दरवाजे उघडले जातात. और एक दिन वो हो जाएगा. आणि एक दिवस ते होईलच. इंसान जो सोचता है उसके अनुसार उसको वो काटना पड़ता है, उसके जीवन में वो होता आणि है. मनुष्य जशा प्रकारे विचार करतो, जसं काम करतो ना, त्याच्या प्रकारे त्याच्या जीवनामध्ये घडतं आणि त्याच्या जीवनाची कापणी होते. इसलिए आपको इस बातों को रिब्यूक करना है, धमकाना है, दूर करना है. म्हणून तर ह्या गोष्टींना सर्वांना तुम्हाला नाकारायच्या आहेत, धमकावायच्या आहेत, तुमच्या जीवनापासून तुम्हाला लांब करायच्या आहे, अपने विचारों से भी दूर करना है. तुमच्या विचारापासून पण दूर करायचं आहे. बाइबल में एक वचन है, एफिसियों की पत्री 5वां अध्याय, और मेरे ख्याल से 26 वचन में लिखा है, आणि इपिस्कारास पत्र पवित्र शास्त्रात 5वां अध्याय आणि त्याच्या 26 वचनात लिहिलेलं आहे कि तुम क्रोध तो करो, लेकिन तुम्हारा सूरज अस्त ना होने पाए. ऐसा. तुम्ही रागवा, परंतु तुमचा सूर्य मावळ देऊ नका. हाँ पढ़े 26-27 कुछ है, 25-26 5 का है. जल्दी से, मैंने तो पढ़ लिया है लेकिन है तुरंत. त्या ठिकाणी असं आहे की तुम्ही रागवा, परंतु कितना है? 26 है ना? 26 पण 5 का 26 इपिसियो. चार 26 है क्या? इपिस 4:26 पढ़ो तो. जी हाँ, जी हाँ. ओके ओके, थैंक यू, क्षमा कीजिए. 4 का 26 कितना है? 4 का 26 इफिसियों की पत्र 4 का 26. इपिस्कारास पत्र 4था अध्याय 26 वचन, वहां पर लिखा है, त्या ठिकाणी लिहिलं आहे, आप गुस्सा करो, तुम्ही रागवा, लेकिन आपका सूरज अस्त ना होने पाए. परंतु तुमचा सूर्य तुम्ही मावळू देऊ नका. इसका मतलब क्या है? याचा अर्थ आहे तरी काय? गुस्सा करने के लिए मना नहीं किया है प्रभु तुम्हाला ने. क्रोध करण्यासाठी, राग करण्यासाठी देवाने मना नाही केलेलं, मैंने ऐसा भी गुस्सा नहीं करना परंतु असं एवढा मोठा राग करू नका जो इसको बैड एंगर कहा है, भयानक एंगर कहा है, वाइट बैड एंगर, म्हणजे त्याला वाईट अँगल म्हटलं गेलेलं, भयंकर एकदम राग. म्हणजे राग.
तो इतना भयानक गुस्सा नहीं करना कि आप अपना सूरज अस्त करें। म्हणजे तुम्ही इतकं भयंकर रागू नका की तुमचा सूर्यच मावळून जाईल. सूरज माने समझ रहे हैं? सूर्य मावळणं म्हणजे माहिती आहे. हम उस सूरज को देख रहे हैं, सूर्य अस्त नहीं होने देना। म्हणजे तो सूर्य बघतो आम्ही, म्हणजे सकाळी इकडून तिकडं मावळतो. वो सूरज नहीं है, तो सूर्य नाहीये, हम खुद सूरज है। आम्ही स्वतः सूरज आहे. हमारे अंदर एक सूरज है, आमच्या जीवनात एक सूरज हमारे आहे. अंदर एक आत्मा है। आमच्या जीवनात एक आत्मा आहे. हम इतना गुस्सा नहीं करना कि हमारे सूरज को डुबा दे। आणि आम्ही इतका रागवायचं नाही की आमच्या जीवनामधला सूर्य आम्ही मावळून जावा. समझ रहे? सूरज माने लटका दिया, खुद को ही खत्म कर दिया, हमारा सूरज अस्त हो गया। म्हणजे कळालं का तुम्हाला? इतका रागवलो की आम्ही स्वतःला लटकवलं, स्वतःची आत्महत्या केली, म्हणजे आमचा सूर्य आम्ही मावळून टाकला. सूरज डुबा दिया। म्हणजे सूर्य जो एकदम मावळून टाकला. कभी कभी गुस्से में खुद का भी डुबा देते और दूसरों का भी डुबा आणि देते। कधी कधी रागामध्ये स्वतःचा सूर्य मावळतो आणि दुसऱ्यांचा मावळून टाकतो. समझ रहे ना? समजत आहे ना? बहुत से बार ऐसे ऐसी घटनाएं हमने सुनी है। भरपूर ठिकाणी अशा अशा घटना आहे आम्ही ऐकल्या आहे. पेपर भी हर घटनाओं से भरा पड़ा है। आणि वर्तमानपत्रात प्रत्येक ठिकाणी ह्या घटना भरलेल्या आहेत. बहन ने इतने गुस्से में आ गई, बहीण इतकी रागामध्ये आली, उसने खुद को तो जला लिया, तिने स्वतःला तर जाळून टाकलं, लेकिन उसके पति को भी पकड़ लिया। परंतु जाळता असताना तिच्या पतीला पकडलं. मैं तो मरूंगी लेकिन तुझे नहीं मी छोड़ूंगी। तर मरणच मरण, पण तुला नाही सोडणार. दोनों मर गए। दोघं मरण पावले. तुझे अगर तू जिंदा रहेगा तो दूसरी लाएगा, तू जर जिवंत राहिला तर तू दुसरी घेऊन येशील. मैं तुझे नहीं छोड़ूंगा। मी तुला जिवंत सोडणार नाही. जीते पर नहीं छोड़ा तो मरते समय भी नहीं छोड़ू। जिवंत असताना नाही सोडलं तर मरताना कशाला सोडू? धरलं. ऐसे भी लोग हैं। असे पण लोक आहे. कैसा लग रहा है ये सच्चाई जानकर? कसं वाटत आहे हे सत्य ऐकून? हम खुद का भी सूरज डुबा रहे, आम्ही स्वतःचा सूर्य मावळत आहोत दूसरे का भी डुबा रहे। आणि दुसऱ्यांचं पण मावळत. परमेश्वर ने कहा ऐसा नहीं करना। देवाने म्हटलं असं करू नका. बाइबल में एक होली एंगर माने जिसको पवित्र गुस्सा भी कहा गया। आणि त्याला पवित्र शास्त्रात पवित्र राग पण म्हटलं गेलं आहे. ऐसा गुस्सा भी प्रभु यीशु मसीह को आया। आणि असा राग पण प्रभू येशू ख्रिस्ताला आला जो पवित्र होता. कभी कभी हम बहनों को भाइयों को बोलते ना, तो बोलते ब्रदर इतना बड़ा क्या बात है, गुस्सा आया तो क्या हो गया? यीशु को भी आया था। आणि बरेचसे लोक चिडतात, रागावतात ना, ते म्हणतात ब्रदर राग आलं तो काय झाला? येशूला पण आला होता. अरे यीशु ने किसी के सर पे ऐसा पत्थर नहीं डाला था, आता येशूला राग आला, येशूने काय कोणाच्या डोक्यात असा दगड घातला नाही, या को और भी पता नहीं क्या क्या वैसा कुछ नहीं किया था आणि यीशु। माहिती नाही असं पण असं वाईट असं काही दुसरं केलंच नाही येशूने. जो आप कर रहे हो, जे तुम्ही करत आहात, यीशु का गुस्सा होली एंगर है, आणि पवित्र गुस्सा। येशूला जो राग आला होता त्याचा राग पवित्र राग होता. और वो गुस्सा उसके पीछे का उद्देश्य इंपॉर्टेंट है। आणि त्याला जो राग आला होता ना, त्या राग येण्याच्या मागचा उद्देश महत्वाचा आहे. आपको जो गुस्सा आता है उसके पीछे का उद्देश्य क्या है? तुम्हाला पण राग येतो ना, त्या राग येण्याच्या मागचं कारण आहे तरी काय? कभी कभी हमारे बच्चे हमारे नहीं सुनते, कधी कधी आमचे लेकर आमचं ऐकत नाही, और वो अध्ययन नहीं करते, पढ़ते नहीं, ते वाचन करत नाही, मनन करत नाहीत, जो भी एजुकेशन है वो नहीं करते। आणि त्यांचं जे पण शिक्षण आहे ते अभ्यास करत नाही, ते करत नाहीत. तब हमको गुस्सा आता है त्यावेळेस आम्हाला त्यांचा राग येतो, और फिर हम उसको मारते, आणि त्यावेळेस आम्ही त्यांना मारतो, हाणतो, शिक्षा देते। एकदम त्यांना शिक्षा देतो. क्या वो मर जाए इसलिए देते? ते मरून जावं याच्यासाठी मारतो, हाणतो का आम्ही जो भी त्यांना? छड़ी मारते जो भी करते, क्या वो मर जाए इसलिए मारते? आणि ज्यावेळेस पण आम्ही त्यांना छडी मारतो, शिक्षा देतो, ते मरून जावं म्हणून आम्ही मारतो का? नहीं, नाही. इसके अंदर उनकी भलाई है। त्याच्यामध्ये त्यांचं चांगुलपण आहे. अगर वो अध्ययन करेंगे, होमवर्क करेंगे तो वो अच्छे बढ़ेंगे। ज्यावेळेस ते चांगला अभ्यास करतील, चांगलं शिक्षण, तर ते चांगल्या मोठ्या पदावर, मोठ्या ठिकाणी जातील, उनकी भलाई होगी। त्यांचं चांगलंच होईल. उनकी इस गुस्से में उनकी भलाई छुपी हुई है। कारण की त्यांना मारण्याच्या रागामध्ये त्यांचं चांगुलपण दडलेलं, लपलेलं आहे. इसको अच्छा गुस्सा करें, त्याला चांगला राग म्हटलं गेला आहे. तो ये उनके भलाई के लिए गुस्सा करना कारण है। की त्यांच्या चांगल्यासाठी रागवायचं आहे. कभी कभी कुछ गुस्सा ऐसा होता है ना, कधी कधी काही राग असे असतात ना, मैं लोगों को बताता हूं, आपको भी गुस्सा एक ऐसी सामर्थ्य, उसका सही इस्तेमाल करना है। आणि मी पण तुम्हाला एक सांगतो की राग एक असं सामर्थ्य आहे ना, त्याचा तुम्हाला चांगला आणि योग्य उपयोग करायचा आहे. अगर आपको गुस्सा आया, जर तुम्हाला राग आला, आपकी सास कह रही है, तुमची सासू तुम्हाला बोलत आहे, या आपके घर वाले कह रहे हैं तुमचे घरचे बोलत आहे, कि आप बर्तन अच्छे नहीं मान सकते, बर्तन अच्छे नहीं मान सकते, म्हणजे तुम्ही घासू, हाँ। भांडे चांगल्या प्रकारे घासू शकत नाही, हिंदी का वर्ड डिफिकल्ट है थोड़ा, हाँ। आणि तुम्ही चांगल्या प्रकारे जे भांडे आहेत ना ते चांगले घासू शकत नाही, तो उस बहू को आता है गुस्सा, त्यावेळेस त्या सुनाला येतो राग.
और फिर आप ये गुस्सा है इसका अच्छा इस्तेमाल करना है, म्हणून तो जो राग आहे ना त्याचा चांगला उपयोग करायचा आहे. ना कि वो बर्तन को ठाई ठाई यहाँ दबा यहाँ तोड़ना फोड़ना. नहीं तो सासू- हाँ, भाई हाँ, आणि सासू बोलते मग ते भांड आपटायचं आणि एकदम चांगलं घासत बाई ऐसा नहीं. हाँ, असं नाही. हाँ, मुझे बोला है बर्तन अच्छा नहीं मान सकती, मला म्हणती भांडे चांगले घासत नाही. मैं इनको दिखाती हूँ आता मी तिला दाखवते बर्तन कैसा मांजा जाता है. भांडे कसे घासले जाते. पूरे घर के बर्तन निकालो, सगळ्या घरचे भांडे काढा, मांजो, मग घासा, सब बर्तन क्लीन हो जाएंगे. सगळे भांडे साफ होतील. किसका फायदा है? कुणाचा फायदा आहे? आपके घर का, तुमच्या घराचा, पूरे लोगों का. सर्व लोकांचा. क्योंकि गुस्सा अच्छे कामों के लिए इस्तेमाल कारण किया की गया. राग चांगल्या कामासाठी उपयोगात आला आहे. समझ रहे नहीं समझ रहे? समजत आहे का नाही समजत? आप अपने गुस्से को अच्छे के लिए यूज करो तुम्ही तुमचा राग चांगल्यासाठी वापरा, तो आपका फायदा उसके अंदर है. कारण तुमचा फायदा त्याच्यामध्ये आहे. हमारे माता पिता कह रहे सुबह नहीं उठ रहे, आमचे आई वडील आम्हाला बोलतात सकाळी तू लवकर उठत नाहीत, वो बहुत लेट उठ रहा है. खूप उशिरा उठत आहे. इतना लेट कहीं सोते हैं क्या? एवढा उशिरा कुठं झोपतात का? आपको गुस्सा आना चाहिए, तुम्हाला राग आला पाहिजे, लेकिन आता ही नहीं. परंतु येतच नाही. बच्चे को गुस्सा ही नहीं आता. लेकराला रागच येत नाही. माँ एक बार ने 10 बार बोल, आई एकदा नाही 10 वेळा बोल. हमको तो सोना है. आम्हाला तर झोपायचं आहे, लेकिन कभी कभी गुस्सा भी आने दो. परंतु कधी कधी राग पण येऊ द्या. भले भोर को आप गुस्सा आएंगे तो भले भोर को उठेंगे जरी तुम्हाला पहाटे राग आला ना, तुम्ही मोठ्या पहाटे उठताल और उठकर सारा सब सफाई करोगे. आणि उठून पहाटे उठून सर्व साफसूफ तुम्ही करताल और जो भी एक्सरसाइज जो भी आप जो आना जाना सब भरे भोर को ये करेंगे. आणि सर्व एक्सरसाइज तुमचं येणं जाणं सर्व काम तुम्ही मोठ्या पहाटे करून टाकताल. इस गुस्से का फायदा किसको है? या रागाचा फायदा आणि उपयोग कोणाला आहे? आपको ही है. तुम्हालाच आहे. आप कहोगे मैं दिखाता हूँ, मैं सुबह उठ सकता हूँ. आणि तुम्ही म्हणता मी दाखवून देतो, मी पण सकाळी उठू शकतो. ये फायदा आपका है. हा फायदा उपयोग तुमचा इसको आहे. होली एंगर का है. त्याला पवित्र राग म्हटला आहे. अब यीशु को गुस्सा जो आया था आता येशूला जो राग आला होता वो किस कारण था पता है? तो कशामुळे आला होता माहिती आहे का? परमेश्वर के भवन को व्यापारों की पूरी बाजार बना दिया. आणि देवाच्या मंदिराला व्यापाराचं पूर्ण बाजार बनवून टाकलं होतं. उस भवन के आंगन के अंदर पूरा बाजार भरा पड़ा. म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये भवनामध्ये संपूर्ण बाजार भरलेला होता. जो पंछियों के पिंजरे वहां पर थे, पक्ष्यांचे पिंजरे तिथं होते भेड़ बकरियों के पूरे बंधे हुए सब भेड़ बकरियां, कुर्बानी की भेड़ बकरियां वहां पर आणि थी. शेरड मेंढर कुर्बानीसाठी अर्पण करण्यासाठी जे बांधलेले सर्व मंदिरामध्ये होते. और भी बहुत सारी सामग्री. आणि आणखी भरपूर असे साधन सामग्री. तो परमेश्वर के उस पवित्र भवन को उन्होंने एक व्यापार की बाजार बना दी. कारण की देवाच्या पवित्र मंदिराला त्यांनी व्यापाराचा असा एक बाजार मनुष्याने बनवून टाकला होता. परमेश्वर के भवन को बाजार नहीं बनाना है. देवाच्या मंदिराला आम्हाला बाजार बनवायचं नाही. और इस कारण परमेश्वर को गुस्सा आया, आणि यीशु को गुस्सा आया. याच कारणामुळे देवाला राग आला, येशूला राग आला और पवित्र. वो आत्मा से होकर और उन्होंने कहा मेरे पवित्र पिता के उस भवन को आपने इन जो भी चोर उच्चकों की बाजार बना दिया है. आणि त्यांना राग आला आणि त्यांनी म्हणले माझ्या पित्याच्या मंदिराला तुम्ही लुटारूंची गुहा बनवून टाकला आहे, या व्यापार का बाजार बना दिया. व्यापाराचा बाजार बनवून टाकला आहे. और उन्होंने क्या किया है? उन्होंने जो भी हंटर उठाया आणि त्यांनी काय केलं? जे पण चाबूक उचललं और उन्होंने पंछियों को और जो भेड़ बकरियों को इन सब को बाहर निकाला. आणि त्यांनी ते उचललं आणि सर्व त्या ठिकाणी पक्षी, त्या शेरड मेंढर तिथून सर्व मंदिरातून बाहेर काढले. और जो इंसान थे लोगों को उन्होंने धमकाया. आणि तिथले जे मनुष्य होते विकणारे त्यांना पण देवाने धमकावलं. कोई कहते उनको यीशु ने उन सबको हंटर से मारा. आणि काही लोक म्हणतात की राग एवढा आला येशूला, सगळ्यांना येशूने चापकाने मारलं. ठीक से पढ़ो भाई, नीट वाचा जरा कुछ तुम्ही, भी बोलते हो. काही पण बोलता. यीशु ने किसी को हंटर से नहीं मारा. येशूने कधीच कुणाला चापकाने मारलं अरे नाही. जो बलिदान दे सकता है वो किसको मार सकता है? जो जीव देऊ शकतो तो कधी कुणाला मारू शकतो का? उसके स्वभाव में मारना है ही नहीं था. त्याच्या स्वभावामध्ये मारणं नव्हतंच. बल्कि वहां ठीक से पढ़ने को मिलता है कि जो पक्षी जो भी है ना, उनको उसने उस हंटर से खदेड़ा, बाहर निकाला. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्यांनी जे पण पशु आणि ज्या ठिकाणी शेरड मेंढर होते ना, त्यांनी ते चाबूक घेतलं आणि त्याच्याद्वारे सर्वांना त्यांनी बाहेर काढलं. इंसान को नहीं मारा, मनुष्याला मारलं नाही. उनको सिर्फ बातों से कहा त्यांना फक्त त्यांनी बोलून सांगितलं और बाहर निकल तुम्ही जाओ. बाहेर निघा इथून सर्व. यह है होली एंगर. हे आहे पवित्र राग. और भी हम डीप में जाएंगे. आणखी आम्ही खोल आणि रहस्यामध्ये जाऊ.
माने मर्डर माने क्या है? खून आहे तरी काय? मर्डर माने गुस्सा करने के समान है। म्हणजे खून करणं म्हणजे राग आल्यासारखं आहे. मत्ती 5 अध्याय 21 से लेकर 26 वचन तक। मत्ती शुभ वर्तमान 5 अध्याय 21 पासून 26 वचनापर्यंत. मत्ती 5 अध्याय मत्ती शुभ वर्तमान 5 अध्याय 21 से लेकर 26 तक। 21 वचनापासून 26 अब वचन. यहाँ पर भी एक मर्डर है। आता ह्या ठिकाणी पण एक खून आहे. खून करू नको आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांना सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. यास्तव तो आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदीपुढे आपले दान कसे ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तो त्याच्याशी सलोखा कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचित सांगतो दमडी फेडीपर्यंत तू त्यांच्याकडून सुटणारच नाही. ओके, अब यहाँ पर हमने पढ़ लिया है आता ह्या ठिकाणी आम्ही वाचलं आहे. खून माने हत्या करना कितना भयानक है। म्हणजे ह्या ठिकाणी खून करणं हत्या करणं किती भयंकर आहे. ये एक गुस्सा आने के समान है। हे एक राग आल्यासारखं आहे. अगर आप भले ही हत्या नहीं कर रहे हो आणि जरी तुम्ही कोणाची हा खून करत नाहीत लेकिन हत्या करना यानी गुस्सा करना एक हत्या करने के समान है। परंतु तुम्ही जरी रागावता ना, तुम्हाला राग येतो ना, तुम्ही खून केल्यासारखंच आहे. आपने मर्डर कर दिया है। तुम्ही खून करून टाकला. और वचन में लिखा अगर आपके भाई के प्रति आप गुस्सा कर रहे हो आणि वचनात लिहिलं जर तुमच्या भावाप्रती तुम्हाला राग येत आहात, तुम्ही रागवत आहात, तो आपने मर्डर कर दिया है। त्यावेळेस तुम्ही त्याचा खून करून टाकला आहे. भले आपने जाकर उसको कहीं मार दिया नहीं है, उसकी हत्या नहीं की आणि है, जरी त्याच्या जवळ जाऊन तुम्ही त्याला मारलं नाही, त्याची खून केलेला नाहीये, लेकिन आपने आत्मिक हत्या कर दी, परंतु तुम्ही त्याचे आत्मिक खून केलेला आहे. तो हम हत्यारे बन गए। म्हणून तर आम्ही खुनी झालेलो आहोत. तो आगे परमेश्वर क्या कहता है पुढे देव वचनात काय म्हणतो पढ़ेंगे, वाचूया. फिर से ध्यान से पढ़ेंगे। पुन्हा वाचू लक्ष देऊन. खून करू नको हाँ, आणि जो कोणी खून करेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. यहाँ पर लिखा है वो न्याय सभा जो है उसके वो जो दंड है उसका सहभागी होगा। त्या ठिकाणी लिहिलं जो कोणी खून करतो तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आगे पुढे असे प्राचीन लोकांना सांगितले होते हाँ हे तुम्ही ऐकले आहे. हाँ मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल हाँ, यूं ही गुस्सा करेगा। म्हणजे जर उगच असाच रागवेल, हाँ तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. हाँ, क्योंकि वो मर्डर करता है। कारण की तो खून करत असतो. अपने भाई पर यूं ही गुस्सा करेगा, म्हणजे त्याच्या भावावर उगच तो रागवेल, कोई रीजन नहीं है काहीच कारण नाहीये, और यूं ही गुस्सा करे है, आणि तरी काही कारण नसताना रागवत आहे, वो मर्डरर है। तर तो खुनी आहे. और ऐसा इंसान उस न्याय के लिए दंडित होगा। आणि असा मनुष्य न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. अगर कोई अपने भाई को मूर्ख कहता है जर कोणीच आपल्याच भावाला मूर्ख बोलतो या पागल कहता है, किंवा वेडा बोलतो, वो भी न्याय सभा के दंड के पात्र तो ठहरेगा। पण न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. इसका मतलब बोलना भी ही गुस्से से बोलना भी मर्डर के समान है। म्हणजे तुम्ही रागात जरी बोलले ना, ते खून केल्या समान आहे. और आगे लिखा अगर ऐसा है आणि पुढे लिहिलं जर असं आहे और आप आराधना के लिए आए हो, आणि असं करून तुम्ही आराधनेसाठी देवाच्या मंदिरात प्रार्थनेसाठी आला आहात, आपकी ऑफरिंग या आपका अर्पण आप लाए हो, आणि तुमचं अर्पण तुमचा दशमांश तुम्ही देवासाठी आणला आहे, तो परमेश्वर कहते हैं उसको वेदी पर ही रखना त्यावेळेस देव म्हणतो त्याला त्या ठिकाणी वेदीवरच ठेव और तुरंत वापस जाओ। आणि ताबडतोब तू पुन्हा परत जा अपने भाई से क्षमा करो, मेल मिलाप करो आणि जा आणि तुझ्या भावाला सोबत क्षमा माग आणि त्याच्यासोबत तू समेट कर और फिर आकर मेरे चरणों में उस ऑफरिंग को देना। आणि मग पुन्हा समेट करून ये आणि माझ्या चरणात तुझं अर्पण मला दे.
तो मैं स्वीकारूंगा, तेव्हा जाऊन मी त्याचा स्वीकार क्योंकि करेन. तूने अपने भाई को प्राप्त कर दिया है, कारण की तू तुझ्या भावासोबत समेट केला आहे, तूने पश्चाताप कर दिया तू है. पश्चाताप केलेला आहे. अब मेरे लिए आराधना के योग्य तू बन आता गया, माझ्यासाठी आराधनेचे पात्र तू झालेला आहे. तो ये अब तुझे पश्चाताप मिल चुका है. आता तुला पश्चाताप भेटलेला आहे. इसलिए खून करना, हत्या करना कितना भयानक काम है. म्हणून तर खून करणं, हत्या करणं किती भयंकर कार्य आहे, काम आहे. बहुत सारी बातें हैं भरपूर अशा गोष्टी आहे. जो हम शारीरिक मर्डर नहीं करते, जरी आम्ही शारीरिक कोणाचा खून करत नाही, लेकिन पीठ पीछे विश्वासघात कर जाते हैं. परंतु पाठीमागे पाठीच्या आम्ही समोरच्याचा विश्वासघात करत असतो. वो लोग अपने पर, आपके ऊपर विश्वास करने वाले लोग ते होते हैं, तुमच्यावर विश्वास ठेवणारे लोक असतात, लेकिन आप उनका विश्वासघात करते. परंतु तुम्ही त्यांचा विश्वासघात करता. मराठी में कहावत है, मराठीमध्ये एक म्हण आहे, केसनी गळा कापला. केसानेच गळा कापला. हिंदी में कहा है कि बाल से गला काटा, आणि मराठीत म्हणलं की केसानेच गळा कापला, और हिंदी में कहा है कि बाल से गला काटना. आणि हिंदीमध्ये म्हटलं की बाल से गला काटा. मराठीच म्हणा. हाँ. अब देखो इसका अर्थ क्या होता है. आता पहा याचा अर्थ होतो काय. माने बाल से किसी का गला काटा जाता है क्या? केसाने कधी कोणाचं गळा कापला जातो का? नहीं ना. नाही ना. लेकिन ऐसा होता है. परंतु असं होत असतं. इसका मतलब आपके पीठ पीछे आपके विरोध में विश्वासघात कर, म्हणजे तुमच्या पाठी मागे तुमच्या विरोधात तुम्ही नसताना तुमचा विश्वासघात केला जातो. बहुत सारी कहावतें. भरपूर अशा म्हणी आहेत. पीठ में खंजर मारना, म्हणजे पाठीमध्ये चाकू गुपसणं, ये भी एक कहावत है ही पण एक म्हण आहे. कि हमें पता नहीं, लेकिन पीठ पीछे खंजर मारने वाले भी लोग होते. आम्हाला माहिती पण नसतं, परंतु मागून येऊन आमच्या पाठीमध्ये चाकू घुसवणारे पण लोक आहेत. और भी बहुत सारी कहावतें हैं. आणखी अशा म्हणी आहेत. मुंह पर हाजी हाजी, पीठ पीछे दगलबाजी. बोलो बोलो, मैं बोलते रहूंगा. मुंह पर हाजी हाजी, तोंडामध्ये हाजी हाजी पीठ पीछे दगलबाजी. आणि पाठीमागे दगलबाजी. ऐसे बहुत सारे लोगों को स्वभाव है. अशा भरपूर लोकांचा स्वभाव असतो. इसे कहा है विश्वासघात. आशाला पण असं करण्याला पण म्हणत आहे विश्वासघात. मुंह पे आप बहुत अच्छे लग रहे हो, आणि तोंडावर बोलता तुम्ही खूप चांगले वाटता, सामने दूत नजर आ रहे, समोर एकदम दूध दिसून येता, फिर पीछे आणि माग नंतर द का भू कर दो. आता दच भू करा. पीछे सामने दूत और पीछे, म्हणजे समोर आपल्या समोर दूध आणि माग गेल्यानंतर भूत. हाँ, आप जो खाली जगह भरते जाओ. तुम्ही एकदम रिकामा जागे भरत जा. आपको पता है ये है मर्डर. तुम्हाला माहिती आहे हा आहे खून. अगर हम खून कर रहे हो, मर्डर कर रहे हो, तो स्वर्ग में हम खड़े नहीं हो सकते. जर आम्ही असा खून करत आहोत, विश्वासघात करत आहोत, तर स्वर्गात आम्ही उभा पण राहणार नाही. परमेश्वर को इसके प्रति घृणा है, देवाला याचा खूप तिरस्कार आहे. और इस्राएल लोगों के बीच में ये पाप था. आणि इस्रायल लोकांच्या मध्ये हे पाप होतं. ये मिस्र से आया हुआ पाप था. हे मिसर मधून आलेलं पाप होतं. मिस्र की संस्कृति में खून करना एक सादी बात थी. आणि मिसरच्या संस्कृतीमध्ये खून करणं एकदम साधारण गोष्ट होती. वहां पर वो लोग आसानी से इसको लेते थे. आणि ते त्या ठिकाणी एकदम साधारण रित्या त्या गोष्टीला ते घेत होते. इसकी गंभीरता को वो समझ नहीं पा रहे. त्याचा गंभीरपणा त्यांनी कधी समजूनच घेतला नाही. इसलिए परमेश्वर ने उन लोगों को कहा कि तुम हत्या न करना. म्हणून तर देवाने त्यांना म्हटलं की तुम्ही कोणाचा खून करू नका. ना किसी की हत्या करना, तुम्ही कोणाचा खून करू नका. ना स्वयं के आत्महत्या आणि करना. स्वतःची पण आत्महत्या पण करू नका. आत्महत्या, आत्महत्या, हत्या, आत्महत्या, आणि दुसऱ्याची हत्या आणि स्वतःची आत्महत्या, माने आत्मा की हत्या. म्हणजे स्वतःच्या आत्म्याची हत्या. आत्मा की हत्या नहीं होती है, आत्म्याची हत्या कधी होत नाही, लेकिन स्वयं की हत्या हो जाती है. परंतु शरीर, स्वतःच्या शरीराची हत्या होत असते. लेकिन आत्मा पर भी उसका असर गिरता है. परंतु आत्म्यावर पण त्याचा असर पडत असतो. तो परमेश्वर ने उनको कहना पड़ा कि आप मर्डर मत करो. म्हणून तर देवाला त्यांना सांगावं लागलं की तुम्ही खून करू नका. और एक स्टेप आगे जा रहे हम लोग. आणखी एक पुढची पायरी पुढे चाललो आहोत. आप बहुत सारे लोग, बहुत से मसीह लोग, दुनिया में रहने वाले लोग, वो कहते हैं आज तक मैंने कोई मर्डर नहीं किया है. आणि आज बरेचसे ख्रिस्ती लोक, जगात राहणारे लोक ते बोलत असतात नेहमी, अजूनपर्यंत मी कधी कुणाचा खून केलेला नाही. मैंने तो नहीं किया. मी तो केलेला नाही. चाहे दुनिया ने किया होगा. तरी जगाने केला असेल. और एक सच्चाई को मैं बताना आणखी चाहता एक सत्य मी तुम्हाला सांगतो. हूं. बहुत से लोग जो होते हैं, शादी हो जाती है, बरेचसे लोक जे असतात त्यांचा विवाह होतो. और फिर शादी होने के बाद उनको बच्चे हो जाते हैं. विवाह झाल्यानंतर त्यांना मुलबाळ होतात. उनको गर्भ के अंदर बच्चे रहते हैं. आणि त्यावेळेस त्यांना गर्भामध्ये त्यांच्या ज्यावेळेस बाळ त्यांना असतं,
उनको वो बच्चा नहीं चाहिए होता। त्यांना ते लेकरू नसतं पाहिजे वो कहते हैं नहीं ये हमको अभी ये बच्चा नहीं चाहिए था, ये हो गया अभी, आणि ते बोलत असतात आम्हाला आता एवढ्या लवकर बाळ पाहिजे नव्हतं परंतु ते झालं आता, अब हमको ये करना है, वो करना है, घूमना है, एंजॉय करना है, आम्हाला आणखी फिरायचं आहे, आनंद करायचं, इकडे जायचं तिकडे जायचं, एन्जॉय करायचं आहे. और अभी तो गर्भ में परमेश्वर ने तो बच्चा दे दिया, आणि गर्भामध्ये तर परमेश्वराने तर बाळ दिलेलं आहे. फिर क्या करेंगे? आता मग काय करणार ते? वेल प्लान मर्डर. म्हणजे पूर्ण वेल प्लॅन करून मर्डर खून. समझ रहे आपको? समजत आहे तुम्हाला? वेल प्लान मर्डर वेल प्लॅन मर्डर माने, म्हणजे हाँ आपको समझ गया, बहुत से लोग समझ तुम्हाला गए. समजला असेल, भरपूर लोकांना समजलं. अबॉर्शन, म्हणजे गर्भपात, उस बच्चे को अबॉर्ट करना, गर्भ से बाहर कर देना, म्हणजे त्या लेकराचं त्या ठिकाणी खून करणं, गर्भपात करून तिथून बाहेर करणं, इसको वेल प्लान मर्डर कहा है. वेल प्लॅन मर्डर म्हटलेलं आहे. माता पिता परिवार वाले सब लोग प्लान के साथ उस बच्चे को मर्डर करते हैं. आई वडील कुटुंबाचे लोक पूर्ण प्लॅन योजना करून त्या बाळाचा तिथं खून केला जातो. स्पेशली लड़की है तो उसका मर्डर किया आणि जाता. विशेष म्हणजे गर्भामध्ये जो मुलगी आहे ना तिचा लगेच खून केला जातो. पहले ही 3-4 बहनें हैं, लड़कियां हुई हैं, पहिले 3-4 मुली आहेत एवढ्या, आता पुन्हा मुलगीच आहे. अब लड़का चाहिए. आता मुलगा पाहिजे. अब फिर से पता चल गया, उसको चेकआउट कर दिया, जो सोनोग्राफी से फिर से पता चला लड़की है. आणि सोनोग्राफी केली, तपासलं, पूर्ण केलं आणि आता समजून आम्हाला समजलेलं आहे की मुलगीच आहे परत. फिर सब एक साथ आ जाते हैं. मग पूर्ण सर्व कुटुंबाचे लोक सर्व एकत्र येतात. अब क्या करना है? आता काय करायचं आहे? अब चौथी भी लड़की है, आता चौथी पण मुलगी आहे, 5वीं भी हो सकती है. 5वी होऊ शकते. अब क्या करे? आता करायचं काय? नहीं चाहिए. नाही पाहिजे आम्हाला. और डॉक्टर को भी बहुत सारे पैसे देते हैं, आणि डॉक्टरला पण असे भरपूर पैसे देऊन टाकतात. डॉक्टर को भी मैनेज किया जाता आणि है. डॉक्टरला पण त्याच्यासोबत पण तडजोड केली जाते. बहुत से लोगों ने तो यही बिजनेस शुरू किया, यही हॉस्पिटल स्पेशलिस्ट है. बरेचशा डॉक्टरांनी, बरेचशा हॉस्पिटलने हेच व्यवसाय चालू करा, त्याचे ह्याच्यासाठी स्पेशलिस्ट ते डॉक्टर आहेत. और वो बहुत सारे पैसा लेकर अबॉर्ट कर देते आणि हैं. बरेचसे असे पैसे घेऊन ते गर्भपात करत असतात. आपको पता है आप क्या कर रहे हो? तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करता? आपने जो अनजाने में किया है, जर तुम्ही ते अज्ञानात केलेलं आहे, दुष्ट आत्मा आपके अंदर आते हैं. दुष्ट आत्मे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मध्ये येतात. ये आप अनजाने में दुष्ट आत्मा के लिए दरवाजे खोलते हो. तुम्ही अज्ञानामध्ये दुष्ट आत्म्यांसाठी त्याचे दरवाजे उघडता. मैंने कहा जो भी हुआ है अज्ञानता में हुआ होगा. मी म्हणलो की जे झालं असेल ना तुमच्याकडून अज्ञानामध्येच झालं असेल. बाइबल हमें बताती है, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, अज्ञानता में अगर हुआ है, अज्ञानामध्ये जर तुमच्याकडून काही झालं आहे तो आपके लिए एक गुड न्यूज तर है तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे कि परमेश्वर का वचन कहता है, देवाचं वचन सांगतं अज्ञानता के समय की ओर परमेश्वर आंखों को बंद करता है, माने उनको क्षमा करता है. अज्ञानात झालेल्या गोष्टींकडे देव त्याला क्षमा करतो, त्याच्याकडून डोळे झाक करतो. हाँ, परमेश्वर उसे क्षमा करते हैं, देव त्याच्या अज्ञानात झालेल्या पापांची क्षमा करतो. लेकिन जानबूझकर आप कर रहे हो परंतु तुम्हाला माहिती असून तुम्ही मुद्दाम ते करत आहात, तो उसको दंडित किया जाए. त्याला तुम्हाला शासन केलं उसकी जाणार. कभी क्षमा नहीं त्याची होगी. तुम्हाला कधी क्षमा होणार नाही. आपको एक ही कारण होगा उसको क्षमा करने के लिए, मांगने के लिए, आणि तुम्हाला कारण असेल ते क्षमा मागण्यासाठी, और वो है पश्चाताप. आणि ते आहे पश्चाताप, सच्चा पश्चाताप. खरा खुरा पश्चाताप. आपको घुटनों पर आकर कहना ही होगा. तुम्हाला गुडघ्यावर येऊन बोलावाच लागेल. हो सकता है घर जाकर आपको बोलना ही होगा. कदाचित घरी जाऊन तुम्हाला बोलावा लागेल. आज कोई तो है इनके लिए परमेश्वर ये बातें कर रहा है. आज कोणीतरी आहे, देव त्यांच्यासाठी हे बोलत आहे. उनके द्वारा ये बात हो चुकी है, त्यांच्यासाठी ही गोष्ट झालेली आहे. उनके द्वारा ये घटनाएं हो चुकी है. त्यांच्यासाठी ती घटना झाल्या आहे. आपको रिपेंट माने पश्चाताप करना ही. तुमच्याकडून झाला आहे तर तुम्हाला पश्चाताप करायचाच आहे. अगर आप पति पत्नी हो तो दोनों एक साथ हाथों को हाथ पकड़कर क्षमा मांगो. जर तुम्ही पती पत्नी आहात तर दोघांनी एकमेकांच्या हातात धरून तुम्ही देवाला क्षमा मागा. आपके परिवार के साथ अगर आप हो तो आप पूरे परिवार एक साथ जुड़कर क्षमा आणि मांगो. तुमचं कुटुंब पण याच्या बरोबर आहे तर संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन तुम्ही त्याच्यासाठी देवाला क्षमा मागा. आपके द्वारा एक छोटे से मासूम कहेंगे, जो छोटा सा बच्चा आने से पहले उसकी हत्या हो गई. तुमच्यासाठी एकदम मासूम एक लहानसं बाळ त्या बिचारायला जगात येण्याच्या अगोदर तुमच्याकडून त्याचा खून झालेला आहे. सोचो अगर वो ये जो भी गर्भपात हो जाता है उनको नाश नहीं किया जाता है. आणि तुम्ही कधी पण विचार करा, ज्यावेळेस तुम्ही त्याचा आज गर्भपात करताना त्याचा त्या बाळाचा कधी नाश होत नाही.
आपके लिए वो नाश हो गया होगा, तुमच्यासाठी ते मरण पावलं, तुमच्यासाठी तो नाश झाला. लेकिन सच्चाई ये है कि ये जो अबॉर्ट किए हुए बच्चे खुदा की गोद में चले जाते हैं. परंतु हे जे गर्भपात केलेले जे हालेलुया. लहान बाळ आहेत ते देवाच्या मांडीवर देवाजवळ ते जातात. और खुदा के सामने न्याय के दिन वो चिल्लाकर खड़े रहेंगे, मेरा उस अबॉर्शन का हिसाब लेना खुदा. आणि त्या दिवशी ओ त्यांना बाबा, गर्भपात केल्यानंतर न्यायाच्या दिवशी ते लेकरं उभा राहणार आणि म्हणतात माझा गर्भपात केल्याचा न्याय कर प्रभू. वो भी आत्मा है. तो पण आत्मा आहे. वो कहेंगे परमेश्वर मेरा न्याय होना चाहिए, परमेश्वराला ते म्हणते देवा माझा न्याय झालाच पाहिजे, क्योंकि मेरी हत्या की गई कारण की है. देवा माझी गर्भामध्ये खून केला गेला आहे. प्रकाशित वाक्य के अंदर जो भी बलिदान किए हुए आत्मा जो हबील, उसका खून चिल्ला चिल्ला कर कहता है प्रभु कब तक, खुदावन कब तक, अब तो न्याय कर. आणि प्रगटीकरणामध्ये लिहिलं आहे की जे आत्महत्या केलं त्यांचं रक्त आज ओरडत आहे की प्रभू कोटपर्यंत देवा आमचा न्याय कर. जिनकी हत्या हुई है उनका लहू पुकार पुकार कर आणि कहता ज्यांचा है खून झालेला आहे त्यांचं रक्त ओरडू ओरडू बोलत आहे प्रभु देवासोबत, हमारा इंसाफ कर देवा यीशु. आमचा न्याय कर प्रभू येशू. ये सारे बच्चे वहां पर हो गए. हे सर्व गर्भपात झालेले लेकरं तिथं असतील. आप तो भूल गए उनको, तुम्ही तर विसरून गेले त्यांना. पता नहीं कब हो गया खत्म. आणि तुम्हाला माहिती नसेल, झालं विसरून गेलं, संपलं. न्याय की पुस्तिका में हर एक बातों को लिखा गया है. जीवनाच्या पुस्तकामध्ये हर एक गोष्ट लिहून ठेवली गेली आहे. ये है हत्या, हे आहे खून, ये है मर्डर, हा आहे खून. और जिन्होंने किया वो मर्डरर है. आणि ज्यांनी केलेला आहे ना ते खूनी लोक आहेत. हो सकता है आज का मैसेज बहुत टफ है आपके लिए, कदाचित होऊ शकता आजचा संदेश खूप टफ आहे, अवघड आहे तुमच्यासाठी, कठिन है आपके कठीण लिए. आहे तुमच्यासाठी. लेकिन जो है वो है. परंतु जे देवाचं वचन जे आहे ते आहेच. परमेश्वर ने कहा मैंने कह दिया. देवाने म्हटलं मी सांगून टाकलं, मुझे बोललो. केवल प्रभु को प्रसन्न करना है. आम्हाला फक्त देवाला आनंदी करायचा आहे. इफिसी की पत्री, फिलिप की पत्री में लिखा है एपिस्कारस पत्र फिलिपाच्या पत्रात लिहिलं आहे कि हम जो सुसमाचार सुनाते हैं हमारे परमेश्वर ईश्वर को प्रसन्न किया कारण जाए. की जेव्हा पण आम्ही शुभ वर्तमान सांगतो, जो आमचा परमेश्वर देव आहे त्या सांगण्याद्वारे तो आनंदित व्हावं, इसलिए हम सुनाते हैं. म्हणून तर आम्ही सुसमाचार सांगतो. पौलुस लोगों को कहता है, पौल लोकांना बोलत आहे. और हम भी उस परमेश्वर खुदावन यीशु मसीह के शिष्य और चेले हैं. आणि आम्ही पण त्या देवाचे, प्रभू येशू ख्रिस्ताचे, त्या परमेश्वराचे शिष्य, त्याचे लेकरं आहोत. तो प्रियो हमें इन हत्या के बारे में, मर्डर के बारे में समझना जरूरी म्हणून तर है. प्रियांनो, ह्या खुनाबद्दल आम्हाला समजणं गरजेचं आहे. आज बहुत से लोग अनजाने में ये कर रहे हैं. आणि बरेचसे लोक आज अज्ञानामध्ये हे करत आहे. आपको पता है इससे किसको सामर्थ्य मिल रही है? तुम्हाला माहित आहे याच्याद्वारे कुणाला सामर्थ्य भेटत आहे? शैतान और शैतान का साम्राज्य. जैसे ही सुसाइड किया जाता है, मर्डर किया जाता है, उनको ताकत मिलती चली आणि जाती. ज्यावेळेस तुम्ही हत्या करता, खून करता, ज्यावेळेस शैतानाला आणि त्याचं साम्राज्य आहे, जे सर्व दुष्ट आत्मा त्यांना सामर्थ्य भेटत जातं. और शैतानी दुष्ट आत्माएं शक्तिमान बनते जाती है. आणि शैतानी दुरात्मे एकदम शक्तिशाली बनत जातात. वो लहू जो है उनके लिए बलिदान चढ़ाया जाता कारण है. की त्यांचं जे रक्त आहे त्याचं त्यांना अर्पण चढवलं जातं. और ये शैतानिज्म में तमाम बातें आती है आणि या शैतानी भागामध्ये या सर्व गोष्टी येतात. जिसे शैतानवाद त्याला कहा है. शैतानी वाद म्हटलेला आहे. शैतानवाद के अंदर उन शैतानी दुष्ट आत्माओं को मनुष्य का लहू चाहिए. आणि शैतानी वादामध्ये शैतानी दुरात्माला आणि शैतानाला मनुष्याचं रक्त पाहिजे और नसतं. इन बच्चों का बलिदान की जब अबॉर्ट किया जाता है, इनका लहू को अपने लिए चढ़ाते हैं. आणि ज्यावेळेस हे गर्भपात केला जातो त्या लेकराचा, त्यावेळेस ते रक्त स्वतःवर ते समर्पित करतात, चढून घेतात. ये सब आत्मिक आत्मिक इसमें दुनिया में ये सब बातें आणि होती हे हैं. सर्व आत्मिक जगामध्ये ह्या सर्व गोष्टी होत आपको और असतात. हमें कुछ पता नहीं तुम्हाला है. आणि मला काही माहिती हम नाही. सिर्फ आ रहे हैं और जा रहे हैं. आम्ही फक्त येतो आणि जातो. लेकिन आत्मिक दुनिया में तमाम घटनाएं होती परंतु हैं. आत्मिक जगामध्ये सर्व गोष्टी ह्या घडत असतात. आज तो हमारी आंखें खुल जाए. आज तरी आमचे नेत्र उघडावे. क्यों प्रभु ने कहा है हत्या न करना? का प्रभूने म्हटलंय की तुम्ही खून करू नका. इसके पीछे तमाम सच्चाई त्याच्या मागे या सर्व गोष्टी आहेत. मैं विश्वास करता मी हूँ विश्वास ठेवतो आज के इस मैसेज के द्वारा आजच्या या संदेशामुळे बहुत से लोगों को सच्चाई पता चल गई. भरपूर लोकांना सत्य समजलेलं आहे. और कुछ बातें अगर हो गई है, आणि जर तुमच्याकडून काही गोष्टी घडलेल्या आहेत, हो सकता है अज्ञानता में आपके जीवन को धोखा है और ऐसे समय में आपको अबॉर्शन करना आणि पड़ा. अज्ञानामध्ये तुम्हाला कोणी जरी सांगितलं ना, अज्ञानामधून तुम बोलल्यामुळे तुमच्याकडून असं गर्भपात झालेला आहे, या डॉक्टर ने कहा है कि आपके जान को धोखा है, आणि कदाचित डॉक्टरने म्हणले की त्या बाळामध्ये तुमच्या जीवाला धोका आहे,
तो आपको उस कारण ये बातें करनी पड़ी तर है। त्या कारणामुळे तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागल्या आहे परमेश्वर इस घटना के पीछे जो कारण है उसको आगे रखता है। आणि त्यावेळेस देव जो आहे ना ह्या घटनेच्या मागचं जे कारण आहे ना त्याला पुढे ठेवतो ते इसके पीछे क्या उद्देश्य था उसको आगे रखकर आपको क्षमा की आणि जाएगी। त्याच्या मागं कारण काय होतं उद्देश काय होतो तो पाहून तरच तुम्हाला क्षमा केली जाईल। जो भी घटना होती उसके पीछे का उद्देश्य देखकर प्रभु न्याय करेगा। आणि जी पण घटना होती त्याच्या मागचा उद्देश पाहून परमेश्वर न्याय करेल। लेकिन फिर भी हमको पश्चाताप करना है। परंतु तरी देखील आम्हाला पश्चाताप करायचा आहे। पश्चाताप से कोई भी छूटता नहीं है। पश्चातापाशिवाय कोणीच सुटत नाही। तो आइए हम अपने आंखों को बंद करें। तर या आपण आपले नेत्र बंद करूया जो भी हुआ है परमेश्वर के सामने नम्र हो आणि जाए जे पण झालं आहे देवासमोर तुम्ही नम्र व्हा और पश्चाताप करें। आणि पश्चाताप करा। आइए सब आंखों को बंद करें। आपण सर्वजण आपले नेत्र बंद करू। थोड़ा देर हम खामोश रहे। थोड्या वेळ आम्ही शांत राहावं। हो सकता है हमने हमारे भाई को गुस्सा किया है। आणि कदाचित आम्ही आमच्या भावावर रागावलो हमने असतो। उनको भला बुरा कहा है। आम्ही त्यांना वाईट वाईट म्हणलं असतो। गुस्से से बातचीत की है। त्यांच्यासोबत रागाने बोललो असतो। हमें क्षमा करना प्रभु। आम्हाला क्षमा कर प्रभु। हो सकता है हत्या ना किया लेकिन हम भी हत्यारे के समान है। आणि जरी आम्ही खून केलेला नाही तरी असं करून आम्ही खून केला सारखा आहोत। क्षमा मांगे। क्षमा मागा। थोड़ा समय हम व्यतीत थोडा वेळ आम्ही घालूया। थँक्यू जीसस। हालेलुया।